तर मित्रांनो, आज आपण आपल्या फोटोशॉपच्या 5व्या दिवसाच्या कोर्सला सुरुवात करणार आहोत. आपण कालच्या तारखेमध्ये जो शिकले फोटोशॉप, त्या फोटोशॉपमध्ये आपला टूल बॉक्स आपण कंप्लीट केलाय. त्याच्यानंतर आपला फाईल मेनू कंप्लीट झालेला आहे. एडिट मेन्यू मध्ये आपलं इथून आता कंटेंट अवेअर स्केल पर्यंत आपण शिकलो होतो. तर आता कंटेंट अवेअरच्या खालचे जे टूल्स आहेत ते आपल्याला आजच्या तारखेत बघायचे. तर आपण त्या अगोदर एक छानसे 5-6 फोटो जर का ओपन करून घेतले तर आपल्याला कंटेंट अवेअरच्या नंतरचे सगळे टूल्स आपल्याला वापरता येतील. आता त्याच्यामध्ये एक पपेट ट्रॅप नावाचा एक ऑप्शन आहे, बरोबर. तर याच्यासाठी पपेट ट्रॅप जर का तुम्हाला ऑन करायचा असेल तर लेयर वरती तुम्हाला काम करावं लागेल, तरच पपेट ट्रॅप तुमचा ऑन होईल. बघा, जर का ती बॅकग्राऊंड लेयर राहिली असती तर त्याच्यावरती तुमचा पपेट ट्रॅप ऑप्शन, तर तुमचं पपेट ट्रॅप ऑप्शन ऑन नाही होणार. बघा, हा एक फोटो मी ओपन केलाय, पण या ठिकाणी बॅकग्राऊंड ही जी लेयर, ही लेयर नाहीये, सेपरेट पूर्ण एकच फाईल आहे. तर त्याच्यावरती आपलं पपेट ट्रॅपचं ऑप्शन ऑफ दाखवेल आपल्याला. त्यासाठी आपल्याला याला डबल क्लिक करायचंय किंवा याला इथून ड्रॅग करून इथपर्यंत आणून प्लस करून घ्यायचंय. तर तेव्हा बॅकग्राऊंड कॉपी मध्ये एक लेयर तयार झाली, ही सेपरेट लेयर तयार झाली. जेव्हा आपण सेपरेट लेयर वरती काम करू त्याच वेळेस पपेट ट्रॅप हे ऍक्टिव्ह होणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. पपेट ट्रॅप ज्या वेळेस आपण ऍक्टिव्ह करू त्यावेळेस अशी कुठेतरी ग्रीड तयार आपल्या याच्यामध्ये येणार आहे. ही ग्रीड जर का नाही आली तर आपलं पपेट ट्रॅप ऑन झालंय असं आपण नाही समजायचं. त्यासाठी आपल्याला पपेट ट्रॅप साठी कुठलीही जर काही इमेज मध्ये जर जोपर्यंत येणार नाही, बॅकग्राऊंड लेयर मधून ओके झाल्यानंतर जेव्हा आपण पपेट ट्रॅपला ऑन करू त्याच वेळेस ही जी ग्रीड आहे किंवा हे जे याच्यात जाळं दाखवते आपल्याला, हे जाळं जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत आपण पपेट ट्रॅप ऑन झालंय असं समजायचं नाही. ठीक आहे. सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो की एडिट मध्ये पपेट ट्रॅप ऑन करायचं असेल तर याच्या चेहऱ्यावरती किंवा या फोटोवरती जाळं येणं गरजेचं आहे. जर का जाळं आलं तरच आपण या फोटोमध्ये काम करू शकणार आहे. ठीक आहे. तर आपण या फोटोवरती याला एकदा पहिले डबल क्लिक करू फोटोच्या लेयर वरती आणि पपेट ट्रॅप साठी जे आपण ऑप्शन लागतात ते पपेट ट्रॅप आपण या ठिकाणी ऑन करू. या ठिकाणी एक पॉइंट आपल्याला सिलेक्टर पॉइंट द्यायचा आहे. पपेट ट्रॅप जसं ऑन झालं तसं हा एक पॉइंटचा टूल येणार आहे. बघा, पिन टूल सारखा दिसणार आहे. तर या पिन टूलला जोपर्यंत आपण इथं टच नाही करत, म्हणजे 2 ते 3 ठिकाणी आपण हा करायचा, पिन मध्ये टच करायचा. तर पॉइंट दिलेत बघा, एक पॉइंट इथं आला, एक पॉइंट इथं आला, एक पॉइंट इथं आला. हा पॉइंट जेव्हा आपण याला हलवणार आहे तर त्यावेळेस मध्ये या पॉइंट मध्ये तुम्हाला जसं हलवता बघा दिसते पपेट ट्रॅप कशाला म्हणतात ते. आता या पॉइंटला आपण जसं ओढणार आहे तसं ते आपल्या फोटोमध्ये चेंजेस होणार आहे. बघा, पपेट ट्रॅपचं तुमचं ऑप्शन ऑन झालंय. इथे एक पॉइंट दिला आणि हा एक पॉइंट दिलाय. ठीक आहे. 2 पॉइंट मधून तुम्हाला जेव्हा ह्या पॉइंटला हलवायचं असेल तर तेव्हा तुम्हाला पपेट ट्रॅपला तुम्हाला हलवता येणार मधल्या पॉइंटला. बघा, म्हणजे जेव्हा तुम्ही याला हलवणार तर पपेट ट्रॅप करताना तुम्हाला तुम्ही जेवढे पॉइंट देणार तेवढ्या पॉइंट मध्ये तुम्हाला ते हलव चालव करता येणार. एखाद्या फोटोमध्ये जर का तुम्हाला वाकवायचं असेल एखाद्या फोटोला तर या ठिकाणी या बाकीच्या बाजू हे होत आहेत, हलतायत. तर पपेट ट्रॅप म्हणजे याच प्रकारची इमेजेस मध्ये हलव चालव करणं म्हणजे पपेट ट्रॅप. याला नॉर्मली बिल्डिंग्स वगैरे असतात त्या ठिकाणी आपण वापरणार आहे. मी या पपेट ट्रॅप साठी हे जे फोटो ओपन केले ते फोटो आपण या ठिकाणी आता ओपन केले. ठीक आहे. रॅपिंग करताना बघा इथं दाखवले त्याच्यात मूव्ह रॅप पॉइंट मल्टिपल पर्स्पेक्टिव्ह, म्हणजे याप्रमाणे आपल्याला ते पर्स्पेक्शन तयार करता येतात. ज्या वेळेस मध्ये आपण त्या पर्स्पेक्टिव्ह ज्या याच्यामध्ये आपण चेक केलं होतं पण त्याला ओके केल्याशिवाय आपल्याला कसं करायचं ते लक्षात नव्हतं, बरोबर. आता या ठिकाणी आपल्याला याचं पर्स्पेक्शन चेंज करता येतं. बघा, या इमेजला हलवण्यासाठी इथून आपल्याला मूव्ह वापरायचं. अप्लाय केलं तर ते कम्प्लीट अप्लाय होऊन जाईल, अदरवाइज डोंट अप्लायला बाहेर निघतील. बघा, आता अप्लाय झालेल्या इमेजला. तर याच्यामध्ये आपण ऑलरेडी हे शिकलोय पर्स्पेक्टिव्ह रॅप मध्ये, पण या ठिकाणी क्रॉप पर्स्पेक्टिव्ह होता. ओके. तर हा दुसरा मेन्यू आपला या ठिकाणी एडिट मधला आहे. ट्रान्सफॉर्मेशन मध्ये तुम्हाला ते पण दाखवते की एखादी इमेज पूर्ववत करून घेऊ आपण आणि ट्रान्सफॉर्म मध्ये जाऊ. बघा, इथं फ्री ट्रान्सफॉर्म दिलंय. आता भरपूर वेळेस आपण कटिंग केल्यानंतर किंवा एखादी कटिंग केल्यानंतर बघा ही ऍक्च्युअल कटिंग केली मी, तर याच्यात जोपर्यंत तुम्ही फ्री ट्रान्सफॉर्म ऑन करणार नाही तोपर्यंत हे तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन साठी किंवा याला हलव चालव करण्यासाठी जागा देत नाही. बघा, देत नाही. आता हे आपण बॅकग्राऊंड वरती क्लिक केलं होतं, आपण बॅकग्राऊंडची लेअर सेपरेट केली होती. आता मी ही लेअर परत डिलीट करतो आणि
याच्यावरती हलवतो बघा, आता हलणार नाही कारण आपण यावेळेस सिलेक्टिव्ह टूल यूज केलाय, बरोबर. आता याच इमेजला जर का मला हलवायचं असेल तर मला मूव टूल वापरावं लागेल आणि मूव टूल यूज केल्यावरच फ्री ट्रान्सफॉर्म टूल यूज होणार आहे. बघा आता फ्री ट्रान्सफॉर्म ऑन झालाय. आता मी मूव टूलला हात काढून घेतो आणि तिथून फ्री ट्रान्सफॉर्म मध्ये ओके बघतोय, तर इथून ट्रान्सफॉर्मेशन मला हलवता नाही येणार, फक्त याचं वरचं सिलेक्शन हलवता येईल. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो की आपण फक्त या ठिकाणी याचं सिलेक्शन ट्रान्सफॉर्मेशन करतो किंवा हलवू शकतो. ठीक आहे, फ्री ट्रान्सफॉर्म लिहिलं इथं बघा. आता याला जर का मी मूव टूलचं सिलेक्शन देईल आणि याला हलवण्याचा प्रयत्न करेल कंट्रोल दाबून, तर त्यावेळेस मध्ये माझं ट्रान्सफॉर्मेशन हलणार आहे. याला ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे सिलेक्शन आपण जे केलेलं आहे त्याला ते हलणार आहे. आता या ठिकाणी आपण याला रिवर्ट करूया F12 दाबून किंवा इथून मेन्यू मध्ये फाईल मेन्यू मध्ये जाऊन रिवर्ट करणार आहोत. आता एडिट मध्ये गेल्यानंतर पुढे बघा दिसते आपल्याला, पण हे लेअर वरती काम करणार आहे मित्रांनो. लक्षात घ्या की लेअर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन दिलंय, त्यामुळे तुम्हाला स्केल वाईज करायचंय, रोटेट करायचंय, स्क्यू करायचंय, डिसॉर्ट करायचंय, पर्स्पेक्टिव्ह करायचंय, रॅप करायचंय. आता याच्यामध्ये भरपूरसे प्रकार आहेत. आता याच फोटोला जर मला का हॉरिझॉन्टली फ्लिप करायचं असेल, फ्लिप म्हणजे इथला चेहरा मला डावीकडे वळवायचा असेल, उजवीकडे डावीकडे, म्हणजे आपण आरशात पाहिलेल्या इमेज प्रमाणे ती जर का प्रतिमा बनवायची असेल तर मला पर्स्पेक्टिव्ह मध्ये जाऊन ट्रान्सफॉर्मेशन मध्ये जाऊन फ्लिप हॉरिझॉन्टल करावं लागणार आहे. बघा मी आता फ्लिप हॉरिझॉन्टल केल्यानंतर इमेजची पाठमोरा भागाकडे जी चेहरा झालेला आहे, चेहऱ्याचा फ्रेम जी ती चेंज झाली, बरोबर. या ठिकाणी आपण मिरर मध्ये बघितल्यासारखं दिसतंय. आता जर का मी या ठिकाणी एखादा टेक्स्ट लिहिला असतं, सिलेक्शन करतो कंट्रोल डी नी आणि या ठिकाणी मी इथं नाव लिहितो P आणि R, बरोबर. या P आणि R ला मी ज्या वेळेस या इथं लिहितोय तर इमेज मध्ये जाऊन मी जर का फ्री ट्रान्सफॉर्मेशन मध्ये जाऊन जर का याला हॉरिझॉन्टली फ्लिप केलं तर बघा मिरर इमेज आली. आता याचा उपयोग कधी होणार आहे मित्रांनो तुम्हाला एक थोडक्यात मी दाखवतो तुम्हाला. ज्या वेळेस मी या फोटोचं सिलेक्शन करणार आहे, थोडक्यात मी रेक्टेंग्युलर मार्के टूलनी मी ज्या वेळेस या सिलेक्शन करणार आहे त्यावेळेस मी या इमेजला इथून कॉपी करतोय, परत याच इमेजला मी इथं पेस्ट करतोय. लक्षात घ्या मित्रांनो, पेस्ट करतोय. आता पर्स्पेक्टिव्ह टूल आपण पुढे वापरणार. बघा याच्यामध्ये जर का मूव टूल आपण असा वापरला तर याची एक इमेज तयार झाली, बरोबर. याला मिरर मध्ये दाखवण्यासारखं मला काय आहे याच्यामध्ये बघा. याला जर का मला मिरर मध्ये दाखवायचं असेल, ही इमेजला मला मिरर दाखवायचं असेल तर मी मिरर मध्ये कसं दाखवणार आहे, तर त्यावेळेस मी इथं जाणार फ्री ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आणि हॉरिझॉन्टली याला टर्न करणार. बघा ओके, परत एकदा दाखवतो की मी जर का या इमेजला मला ही पाठमोरी दाखवायची, या इमेजला पाठ लावलेलीच दाखवायची मला, तर मी इथं सिलेक्शन केलं, इथून कॉपी केलं, त्याच्यानंतर पेस्ट केलं. इथंच पेस्ट केल्यानंतर याच इमेजला मी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये जाऊन फ्लिप हॉरिझॉन्टल केलं आणि या इमेजच्या पाठमोऱ्या शरीराला याला टच केलं. तर एक प्रकारे काय झालं की एक पाठ हिला लावलेली डुप्लिकेट लेअर तयार झाली, पण यामध्ये मिरर इफेक्ट तयार झालाय. बघा मिरर इफेक्ट तयार झालाय है ना. तर या ठिकाणी ट्रान्सफॉर्मेशनचा उपयोग आपण याच्यामध्ये करू शकतो. याच्यात भरपूरशे प्रकार आहे ट्रान्सफॉर्मेशनचे. याच्यामध्ये स्केल आहे, तर स्केल मध्ये तुम्ही तिला कन्वर्ट करू शकता. याच्यामध्ये त्याची साईज दिलेली बघा वरती, इथं प्रॉपर्टीज मध्ये तुम्ही तिला स्केल करू शकता, स्केल अप स्केल डाऊन करू शकता. इथं तुम्ही त्याचा एक्स अँगल किंवा वाय अँगल तुम्ही त्याचा चेंज करू शकता. इथं तुम्ही त्याची हाईट विड्थ चेंज करू शकता. नॉर्मली याच्यानेच या गोष्टी हालव चालव करू शकतो आपण सिलेक्शनच्या इथून. पण जर का स्पेशली एक मेजरमेंट मध्ये जर आपल्याला करायचं असेल तर याच्या प्रॉपर्टीज मध्ये दिलेली संख्या इथून आपण कमी जास्त करू शकतो. बघा इथूनच याचा अँगल चेंज करू शकतो. मी इथं जर का 200 घेतला तर बघा इथं जर मी 90 घेतली याची हाईट, बघा या ठिकाणी मी व्हर्टिकली इथं जर का 50 घेतली किंवा 20 घेतली तर बघा या इमेजला है ना. तर या वेळेस मध्ये या सगळ्या याचा उपयोग होणार आहे. तर परत एडिट मध्ये जाऊन आपण या इमेजची एक लेअर कॉपी तयार करून घेऊ किंवा डुप्लिकेट तयार करून घेऊ, पेस्ट करून घेऊ कॉपी करून, आणि याच्यामध्ये सगळे हे यूज होणार आहे. बघा आता वरती पण तेच दिलंय. याच्यात या सगळ्या साइजेस, डायमेन्शन, डिसॉर्ट हे सगळे इथं दिलंय ट्रान्सफॉर्मेशन मध्ये. हे 1 2 3 4 बरोबर.
जिथून ते आपण अगेन केली होती तर त्याला अगेन्स्ट आहे आणि ट्रान्सफॉर्मेशन मध्ये जाऊन परत इथं 90 डिग्री मध्ये रोटेट, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. समजा एखादा फोटो मला क्लॉकवाईज रोटेट करायचा असेल तर मला या ठिकाणी जाऊन तो रोटेट करावा लागतो. काही वेळेस भरपूर वेळेस काय होतं की आपण फोटो आपल्याकडे असतो आणि आपण त्याला रोटेट करतो, पण तो इमेज मेन्यू मधून करतो. इमेज मेन्यू मधून जो रोटेट करणार आहे त्याची जी बॅकग्राऊंड लेअर असणार आहे ती लॉक असणार आहे. बघा या ठिकाणून जर तुम्ही ते ट्रान्सफॉर्मेशन किंवा फ्री ट्रान्सफॉर्मेशन वापरायचा प्रयत्न केला तर हा मेनू हाईड असणार आहे. पण हा जर का तुम्ही लेअर वरती जर का समजा मी याला कंट्रोल जे करून किंवा याची डुप्लिकेट लेअर तयार करून जर का याला करायचं म्हटलं तर किंवा एखादं सिलेक्शन करून समजा बॅकग्राऊंड मध्येच आहे आणि याच फोटोला मी इथून एवढा सिलेक्ट केला फक्त आणि याचं कंट्रोल जे किंवा याची लेअर तयार करून घेतली कॉपी करून, कॉपी आणि परत पेस्ट इन पेस्ट स्पेशल मध्ये जाऊन बरोबर पेस्ट इन प्लेस मध्ये जर केलं तर याच ठिकाणी एक फोटो आहे. पण याला जर का मला इफेक्ट द्यायचा असेल 90 डिग्री किंवा 180 डिग्री मध्ये तर मी इथून देऊ शकतो. बघा झाला का क्लॉकवाईज चेंज. आता मी कंट्रोल झेड दाबून याला पूर्ववत करून घेतो आणि या ठिकाणी आपण ट्रान्सफॉर्मेशन मध्ये जाऊन याला 190, 90 किंवा व्हर्टिकल करू शकतो. बघा व्हर्टिकल केला म्हणजेच इथून मी 180 चा याला व्हर्टिकल दिलाय. बघा 180 दिले, रोटेशन दिले. रोटेशन आणि फ्लिप सेमच आहे, फक्त याच्यामध्ये तुम्ही मिरर इफेक्ट तयार करू शकता, याच्यात मिरर इफेक्ट नाही तयार करता येणार. तर आपण 180 डिग्री जर का चेंज केला तर बघा याचा पर्स्पेक्शन चेंज झालाय बरोबर. तर हा या मेनूतला एक भाग आहे बरोबर. त्याच्यानंतर लाइनिंग, ऑटो लाइनिंग बरोबर. आता याच्यात जर का मी 4 ते 5 इमेज जर का एका टायमाला घेतल्या तर या सगळ्यांना सिलेक्ट करून मला जर का अलाइन करायच्या असतील तर त्यावेळेस मध्ये बघा इथं ऑटो अलाइन लेअर नाव आलंय. तोपर्यंत हा मेनू हाईड होता कारण फक्त एक सिंगल लेअर होती आणि एक बॅकग्राऊंड लेअर होती. त्या लेअर वरती हा काम नाही करणार. मी जस्ट याला क्लिक केलं आणि त्यांनी मला दाखवलंय बघा कशा याच्यामध्ये हे अलाइन पाहिजे तुम्हाला बरोबर. या ठिकाणी आपण पर्स्पेक्शन मध्ये जर का क्लिक केलं तर या प्रकारे अलाइनमेंट होईल. बघा दिसतंय तुम्हाला. बघा त्याच ठिकाणी तो एका ठिकाणी त्यांनी सगळे इमेजेस आपल्याला लॉक करून दिले. नेक्स्ट आपण त्याच्यामध्ये बघूया की परत जर का समजा आपण अलाइनमेंट करायचं म्हटलं तर याला मला इकडे तिकडे या सगळ्या ओढून ठेवा लागतील आणि मग सिलेक्ट जर का मी करेल सगळ्या ज्या लेअर आहेत त्या आणि तेव्हाच माझं ऑटो अलाइन ऑन करणार आहे. तर बघा याच्यात रिपोझिशनिंग करतोय आपण. बघा थोडा वेळ लागेल त्याला आपल्या कम्प्युटरच्या याच्यानुसार. बघा रिपोझिशनिंग झाले सगळ्याच्या सगळ्या बरोबर. तर ज्या ठिकाणी त्या पोस्ट पाहिजे होत्या त्या ठिकाणी त्या झाल्या बरोबर. आता आपण या ठिकाणी दुसरा एक ऑप्शन आहे अजून, याला आपण क्लोज करू या इमेजला आणि या इमेज मध्ये समजा आपण काम करायचं म्हटलं तर यामध्ये तुमचा ब्लेंडिंग लेअर ऑन आहे. बघा ऑटो ब्लेंडिंग लेअर. समजा मी एवढं सिलेक्शन केलं आणि आणखी एक सिलेक्शन केलं कारण एकच लेअर आहे त्या ठिकाणी. आपण आता या ठिकाणी 4 ते 5 लेअर तयार करून घेतले आणि सगळ्यांचं लेअरचं सिलेक्शन करूनच आपण ब्लेंडिंगचा याला ऑन करू शकतो. बघा ब्लेंडिंग. आता हा कशासाठी उपयोग होतो हे मी तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये सांगणारच. आता सध्याच्याला मी तुम्हाला हा ट्राय करून दाखवतो. बघा काय झालं तुम्हाला लक्षात आलं असेल. इथं बघा इथं मास्किंग तयार झाली सगळ्यांची, पण हा चेहरा बदलवण्यासाठी हा टूल यूज होतो. समजा एखाद्या फेस मध्ये एखाद्या व्यक्तीचा दुसरा फेस असेल आणि त्या फेस वरती हा फेस मला लावायचा असेल. बघा हा फेस AI जनरेटेड इमेज आहे. या AI जनरेटेड इमेज मध्ये मला हा चेहरा लावायचा असेल तर त्यावेळेस मध्ये मी पॉलिगॉन लॉसो टूलनी या इथला इमेजचा भाग सिलेक्ट करणार आहे. हा खूप ऍडव्हान्स लेवलचा फोटोशॉपचा भाग आहे, पण मी तुम्हाला आता इथे ट्रायल करून दाखवतोय. बघा आणि इथे या इमेज वरती लावायचा आहे समजा या इमेज वरती. तर आपण जी इमेज घेतली होती ती अगोदर आपण कन्फर्म करू. इथून या इमेजला मूव्ह टूलच्या साह्याने मी या इमेज वर नेणार आहे. बघा आणि इथं आणून सोडून देणार आहे. कंट्रोल प्लस दाबून मी इथं झूम करणार आहे. झूम केल्यानंतर मी या इमेजला या ठिकाणी ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करणार. पण ऍडजस्ट करताना मला किती वेळ जाईल ना. तर आता मी जर का या इमेजला आणि या लेअरला दोघांना जर का मी ब्लेंडिंग करायचं म्हटलं तर मी ब्लेंडिंग करू शकतोय का. तर बघा इथं दिसते पॅनोरामा ब्लेंडिंग मध्ये किंवा जे 4 ते 5 फोटो असतील त्यांना एकत्र जॉईन करण्याचं काम हे करतं आणि एक कितीही इमेज असल्या त्यांना एकत्र चेहरा जॉईन करण्याचं काम हे करतं. बघा
आता याच्यात लेअर नसल्या कारणाने त्यांनी ते लेअर जोडण्याचा प्रयत्न केला बघा, डोळ्यांवरती बरोबर डोळा लावलाय है ना. तर हा ब्लेंड करण्याचं काम करतो, म्हणजे हा त्या दोघांना मिक्सअप करण्याचं काम करतो. तर आता हे तुम्हाला मी पुढे शिकवणारच आहे. आता याचा जो मेन्यू होता तुम्हाला दाखवायचा होता की ब्लेंडिंग मोड कसा वापरला जातो, किंवा एखाद्या सिमेट्रिक फोटोचा आपण विचार करू किंवा एखाद्या नॅचरल फोटोचा आपण विचार करू. या ठिकाणी HD फोटो आहेत. हा फोटो जर का समजा मी 3 तुकड्यांमध्ये विभाजन केलं, या ठिकाणी मी याची लेअर 3 तुकड्यांमध्ये विभाजन केलं. 1 2 लेअर वरतून 2, लेअर वरतून 3 आणि लेअर वरतून 4. बघा आता या इमेजचं मी सिलेक्शन केलं बरोबर. तर आता 4 वेगवेगळ्या इमेज आहेत मित्रांनो, बघा 4 वेगवेगळ्या इमेज आहेत. आता या 4 वेगवेगळ्या इमेजला मला जर काही एकत्र करायचं म्हटलं तर मी या 4ही लेअर सिलेक्ट करेन आणि एडिट मध्ये जाईल आणि ऑटो ब्लेंडिंग लेअरला क्लिक करेल. ज्यावेळेस मी याला करेल ना तर तो एकाच वेळेस करेल. पण आता पॅनोरामा फोटो जर का बनवायचा म्हटला तर मला याला ओके करावं लागेल आणि हे फोटो ऑटोमॅटिकली एकाच रेषेमध्ये सरळ रेषेमध्ये ब्लेंडिंग होते. आता या ठिकाणी जर ते चुकीच्या पद्धतीने ब्लेंड झाले तर मला ते जवळ जवळ आणावं लागतं. बघा या ठिकाणी यांचं मी लेअर तोडून देतोय आणि खाली वरती करून देतो. बघा त्यांना एकाच रेषेमध्ये मी सरळ रेषेमध्ये लावायचा प्रयत्न केला होता. बघा आता तुम्हाला एक थोडक्यात उदाहरण समजेल की ब्लेंडिंग मोड किंवा याचा जो पॅनोरामा मोड आहे तो कसा वापरला बरोबर. पॅनोरामा मोड मध्ये आपण टाकतो. या ठिकाणी मर्ज करण्याचं काम तो करतो मित्रांनो बरोबर. मी तुम्हाला पुढे शिकवणार आहे तो मेनू. तर आता डिफाइन कस्टम शेप, तर हा पण मी तुम्हाला पुढे शिकवणार आहे. पर्ज जो आहे क्लिप आर्ट वगैरे हे तुम्हाला पुढे शिकवतोय की क्लिपबोर्ड मध्ये, कारण याच्यासाठी तसे फोटोज लागतील आणि त्या फोटोमध्ये तुम्हाला कलर करता येईल. कलर सेटिंग तुम्हाला करता येते याच्यामध्ये. पण आता सध्याच्याला मला नाही वाटत तुम्हाला कुठे कलर सेटिंगची गरज पडेल, कारण हा प्रिंटिंग क्षेत्राचा भाग आहे. समजा तुम्हाला एक थोडक्यात सांगायचं म्हटलं तर एडिट मध्ये गेल्यानंतर कलर सेटिंग मध्ये आपण जातो. कलर सेटिंग मध्ये जे काय प्रिंटर असतात, RGB प्रिंटर आहे त्याचे हे सगळे शेड्स आहेत. त्याच्यानंतर इथं CMYK प्रिंटर आहे. CMYK प्रिंटर मध्ये कुठला पेपर कसा आहे, तो कोटेड पेपर साठी किंवा कसा, तर त्याचे सेटिंग दिलेली आहे. डॉट गेन पेपर येतो जो आपण बँकेमध्ये किंवा मग याच्या ठिकाणी वापरतो प्रिंटिंग करण्यासाठी ना, किंवा मग आपले जे बिल वगैरे येतात त्याच्यात डॉटवाले प्रिंटर असतात. 20% डॉटवाल्या प्रिंटर साठी हे आहे स्पॉट प्रिंटर ज्याला आपण म्हणतो, ग्रे प्रिंटर याला म्हणतो. परत तुमचं प्रिझर्व आहे, प्रिझर्व इमेज आहे ते वर्कबुक तुमचं कसं काय करायचं, वर्किंग RGB मध्ये करायचं, रेग्युलर करायचं. तर हा टेक्निकलचा भाग आहे, तर हा पण याच्यात काही बघणार नाहीये. त्याच्यानंतर प्रीसेट्स आहेत, प्रीसेट मॅनेजर तुम्हाला करता येते. प्रीसेट्स याच्यावर फोटोवर प्रीसेट लावता येतात. ते पण तुमच्या आता सध्या बेसिक मध्ये काही गरजेचं नाही, त्यावेळेस तुमचा ऍडव्हान्स चालू आहे त्यावेळेस टाकता येईल. कलर सेटिंगचा तुमचा हा भाग आहे बरोबर. ओपन कलर सेटिंग ते पण सेम आहे. असाइन प्रोफाईल ते पण सेम आहे. कन्वर्ट प्रोफाईल, तुमचं एखादं प्रोफाईल जर का कन्वर्ट करायचं असेल जसं CMYK मध्ये किंवा Adobe Air मध्ये, ऍपल मध्ये, तर ते इथून कन्वर्ट करता येतं. तुम्हाला एक उदाहरण दाखवायचं म्हटलं तर बघा ज्या आपण प्रिंटर सेटिंग वर तुम्ही नेणार त्याच प्रिंटर HDMI वर घेऊन जाणार, तर त्या प्रकारामध्ये याचं सेटिंग होणार आहे. बघा मी फक्त इथून माझा कर्सर फिरवतोय, तुम्हाला कलर प्रिंट कशी येणार आहे ते दिसणार आहे. बघा मागच्या ह्याच्यात बघा, तर या प्रकारे तुमचं ते सेटिंग होणार आहे. त्याच्यानंतर आपल्या एडिट मेन्यू मध्ये आहे कीबोर्ड शॉर्टकट. तुम्हाला जर का कीबोर्ड शॉर्टकट माहिती नसतील तर इथून कीबोर्ड शॉर्टकट तुम्ही लिहून घेऊ शकता. बघा फाईल मेन्यू मध्ये जे काय बटन्स आपण
यूज करतोय त्याचे कीबोर्ड शॉर्टकट काय आहे. हॅलो, हा बोलाय. मी दुकानावर होतो, बोल ना. आज जायला पाहिजे तर सकाळीच जायचं काही. बरं बरं ठीक आहे, चालतंय. हा चालेल ना. दूध घ्यायला मी 8 9:30 वाजता येईन. बरोबर, माझा क्लास चालू झाला. हा हा हो चालेल. हा ठीक आहे ना, ठीक आहे ना, मोठ्या रस्त्याने जाईल. हा 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 ठीक. सकाळी मग तयारी करून घेऊन तर मी रात्री आता असं म्हणतो आल्यानंतर तयारी केली असते. बरं ठीक आहे, चालतंय. बरं ठीक आहे, काही टेन्शन नाही. हा 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 बघा, या ठिकाणी आपल्याला जर का एखादी शॉर्टकट की बनवायची असेल तर इथे शॉर्टकट की बनवता येते आपल्याला. आलं, इथं दाखवतो की कंट्रोल बी ऑलरेडी यूज, म्हणजे पहिले कलर बॅलन्स साठी आपण यूज केलेली तिला. तर कंट्रोल अल्टर बी दाबून बघू आपण. बघा ती पण यूज झालेली. ठीक आहे, कलर कोडिंग साठी ऑलरेडी यूज झाली. शिफ्ट ऑलरेडी तिच्यात यूज झाली. त्याच्यात शिफ्ट नाही दाखवतो आपण, इथं दाखवायचं म्हटलं तो पण ऑलरेडी यूज झालेला आहे. त्याच्यानंतर EHY पण यूज झालेला आहे, यूज झाली, म्हणजे मोस्ट ऑफ शॉर्टकट यूज झाली. बरोबर. तर ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट साठी म्हणजे ही जी की आहे ऑलरेडी इथं सेट झालेली. आपल्याला जर का आपल्या कस्टम कीचं जर का तुम्हाला एक्सटेन्शन चेंज करायचं असतील, तर जर तुम्हाला तुमच्या आवडीची की शॉर्टकट की मध्ये पाहिजे असेल, तर ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट साठी शॉर्टकट नसतो. पण आता ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट साठी जर का आपण इथं शॉर्टकट सेट केला तर तो शॉर्टकट तिथं सेट होऊ शकतो. नॉर्मली नाही नाही तसं नाही. आता याच्यावरती एक सेकंड तुम्हाला याला जे केलं तर आहे, जे केलं तर काय त्याच्यामध्ये प्रेफरन्स येतो. ओके, एफ केलं तर ओके, फाईन नेम येते. बी मध्ये बी सिलेक्ट आहे, के मध्ये ते आहे, एम मध्ये सी, एक्स, झेड मध्ये ते आहे, एक्स मध्ये असं काहीतरी काही दिसत नाही. कंट्रोल एक्स मध्ये काही नाही. तर आपण या ठिकाणी हॅलो, तर आपण कंट्रोल एक्स मध्ये आपला कीबोर्ड शॉर्टकट त्या ठिकाणी जॉईन करणार आहोत. तर इमेज मध्ये ऍडजस्टमेंट मध्ये कंट्रोल एक्स आपण दाबून आपण यूज झालाय. कट ऍक्सेप्टेड मध्ये, कारण कंट्रोल एक्स आपण करतो ना, कंट्रोल एक्स दाबला की तो तिथून कट होऊन जातो. एक्स मध्ये तो यूज झालाय. शक्यतो कट नाही यूज करत आपण ना, कंट्रोल एक्स वापरत नाही. कंट्रोल एक्स वापरत नाही आपण, त्या ठिकाणी कंट्रोल एक्स च्या ठिकाणी हा शॉर्टकट देऊन टाकू. एडिट मध्ये जायचं आपल्याला, इमेज मध्ये, कारण मोस्ट ऑफ ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट कंट्रोल एक्सेप्ट टू गो. कंट्रोल मध्ये तुम्हाला एक्स टाकायचा, एक्स नाही येणार. ठीक आहे, काय आवश्यकता नाही आता. तर यूजर्स डिफॉल्ट ओके, कटला F2 घेतलं त्याच्या मनाने त्यांनी सिलेक्ट करून. आता बघा, जर का मला या इमेजला जर का ब्राईट करायचं असेल तर कंट्रोल एक्स मी जेव्हा दाबेल तेव्हा माझी शॉर्टकट मी जर तयार केली असेल तर मी हे इथे यूज करू शकतो. कॉन्ट्रास्ट ब्राईटनेस मी इथं सेट केलंय बघा, है ना. आता आपण या ठिकाणी परत यूज करू, कंट्रोल एक्स आपल्या प्रमाणे सेट करू शकतो, है ना. आता जसं आम्ही कंट्रोल L दाबला तरी ते शॉर्टकट की रेडी झाली. बरोबर. आता मी जर का इकडे सिलेक्शन केलं आणि कंट्रोल अल्टर L दाबलं तर बघा काय होईल. काय केलं, अल्टर कंट्रोल जर का मी एक्स दाबेल तर हे शिफ्ट तयार नाही झाले. आपण हे तयार नाही केलं, फक्त याला ओपन करायसाठी आपण कंट्रोल L दिलाय. बरोबर. पण याचा एक शॉर्टकट की आहे समजा, हे बघा आलं का लक्षात. ही ब्राईटनेस लेवल आपण एकदा जर सेट करतो त्याच ब्राईटनेस लेवलवरती सेट होतो.
तर आपण कट मध्ये आपण कीबोर्ड शॉर्टकट आहे, मेन्यू आहे, मेन्यू मध्ये पण तुम्हाला चेंजेस करायचे असेल तर मेन्यू मध्ये पण तुम्ही चेंजेस करू शकता. एखादा मेन्यू तुम्हाला खाली पाहिजे असेल, एखादा मेन्यू वरती पाहिजे असेल, बरोबर तुमच्या त्याच्यानुसार पॅनल मेन्यूज तुम्हाला चेंज करायचे असेल, बघा कलर आहे किंवा काय आहे याच्यामध्ये चेंजेस करायचे असतील तर हे तुम्हाला दाखवायचं आहे, नाही दाखवायचं आहे तर हे पण करता येतं. आता याच्यामध्ये मला काही मेन्यू होते मला पाहिजेच नाहीये, मला प्लगइन्सचा मेनू पाहिजेच नाहीये तर मग मी तो हाईड करू शकतो इथून बघा, किंवा याला इथून ऑप्शन देऊ शकतो की मला लाल रंगातच पाहिजे, म्हणजे आपल्याला फोटोशॉप जे आहे ना ते पूर्ण रंगात करता येईल, आपल्याला तो रंगात बनवता येईल. बघा मी रंगामध्ये बनवता येईल. मला एडिट जो मेन्यू आहे ना, एडिट मधला जो रीडो ऑप्शन आहे किंवा हा आहे तो रेड कलर मध्ये पाहिजे, रेड, आणि हा ब्ल्यू मध्ये पाहिजे, ग्रीन मध्ये, आणि याला ओके केला, डन केला. तर बघा एडिट मध्ये मी जेव्हा चेंज करेल तेव्हा बघा आपण फोटोशॉप जो आहे तो आपला कलरफुल करू शकतो. हा मेनू सगळ्यात जास्त वापरला जाणार आहे, कारण याच्यामध्ये ऐकायची असं जर का तुम्ही हा फोटोशॉप जर कुणाला दाखवलं प्रॅक्टिकल तर तुम्हाला लक्षात पण नाही येणार की आता याच्यामध्ये जर का काही मेनू आपल्याला सारखा वारंवार लागतो, काही मेनू आपल्याला सारखा वारंवार लागतो पण त्याला शोधावं लागतं आणि याच्यामध्ये एवढे लिहिलेले तर मला सापडत नाहीये. तर मला जर का समजा पर्स्पेक्टिव्ह इमेज किंवा पर्स्पेक्टिव्ह रॅप किंवा पपेट रॅप किंवा स्काय रिप्लेसमेंट जर का तुम्हाला करायचं असेल, आता समजा काय रिप्लेसमेंट मला यूज करायचं तर मी इथं जाणार आणि मेन्यू मध्ये जाऊन एडिट मध्ये जाऊन स्काय रिप्लेसमेंट मध्ये मला चेंज करायचं आहे, बरोबर. आपला स्काय रिप्लेसमेंट पण राहिलाय. स्काय रिप्लेसमेंट मध्ये जर का मी चेंज केला बघा इथं कंटेंट अवेअर कशात आहे काय रिप्लेसमेंट आपल्याला बघता येईल इथं ब्लेंड कन्वर्ट ऑटो स्केल पपेट रॅप ओके ट्रान्सफॉर्मेशन फ्री ट्रान्सफॉर्मेशन ऑटो ब्लेंडिंग याच्या खाली आला स्काय रिप्लेसमेंट. आता मला याला पाहिजे आकाशी कलर, ब्लू कलर पाहिजे तर मी याला ब्लू करेल, ओके करेल आणि हा मेन्यू मला इथून एवढ्या याच्यामध्ये लगेच दिसतो. आता स्काय रिप्लेसमेंट साठी आपण एखादा फोटो बघू की त्या ठिकाणी स्काय रिप्लेस करता येईल आपल्याला. आता हे सगळे फोटो आपण क्लोज करू. आपण आता हा घेतलाय समजा, आता मला या ठिकाणी स्काय रिप्लेसमेंट दाखवायचं तुम्हाला. बघा स्काय रिप्लेसमेंट जर का करायचं म्हटलं तर मला इझिली या ठिकाणी स्काय रिप्लेसमेंट करता येईल. फक्त स्काय रिप्लेसमेंटच्या मेन्यूच्या ऑप्शन मध्ये गेलं तर मी हव्या त्या रंगाचं आकाश त्या ठिकाणी बदलू शकतो. मला इथं फोटोज पण असतात, ते पण मी तुम्हाला इथून एडिट करून दाखवतो बघा. कारण नॉर्मली जर का प्लेन फोटो असेल आणि त्याच्यामध्ये जर का तुम्हाला स्काय टाकायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी ज्या पाहिजे त्या टाईपचं स्काय ऍड करू शकता. मला मग इंद्रधनुष्य दाखवायचं या ठिकाणी बघा दिसतो इंद्रधनुष्य, मी याला ओके केला तर या ठिकाणी इंद्रधनुष्य आला. आता हेच काम जर का मला करायचं म्हटलं असेल तर खूप वेळ गेला असता, तर स्काय रिप्लेसमेंट याच्यातनं करता येतं. तो मेन्यू हाईड असल्या कारणाने आपल्याला ते लक्षात नाही आलं, पण आपण ते सगळं कम्प्लीट करून घेतोय. तर डिफाईन ब्रश आहे, ब्रश पॅटर्न आहे तुम्हाला, ते पण तुम्हाला शिकवायचं. आता आपण ते बंद असल्या कारणाने, कारण हा ऍडव्हान्सचा भाग आहे तर हा आपण पुढे घेणार आहे. प्रेफरन्स पण तुमच्या याच्यामध्ये चेंजेस करण्यासाठी टूलबारचा तुमचा भाग जो टूलबार तुम्हाला मी सांगितलं की खालीवरती जर का करायचं असेल तुम्हाला टूलबार एडिट जर का करायचं असेल इथं दिलंय बघा, हा इथं या तीन डॉटला इथं, तर तुम्हाला टूलबार चेंज करता येतं इथून, तर तो ऑप्शन तिथं आहे, बरोबर. म्हणजे शॉर्टकट की ऑलरेडी इथं आहे आणि तोच भाग एडिट मध्ये, म्हणून आपण एडिट कम्प्लीट नव्हतो करत कारण इथं ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टी दिल्या. प्रेफरन्स पण तुम्हाला दिलाय, कंट्रोल पेज के दाबला तुम्ही तर प्रेफरन्स मध्ये तुम्हाला हिस्ट्रीच्या हाईट वगैरे सगळ्या चेंज करता येतात. प्लगइन्स हॅलो हॅलो बरं बरं आज पण आहे ना, मी करून घेईल ना, काही टेन्शन. तुम्ही कधी येणार आहे? तुमचे कार्ड आले होते मग फोन नाही केला तुम्ही मला. बरं 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 तुम्ही फोन तर केला असता मला. बरोबर बरोबर हा हा बरोबर 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 बरोबर. नाही मग तुम्ही जसं तुम्ही जळगावात येत असले ना की मला फोन लावूनच देत जा. म्हणजे काय होतं माहिती का की काही गोष्टी असतात तर तुम्हाला सांगून देतो, मग मी दुपारचं काही शेड्यूल असतं तर मग तुम्हाला मला काही हिशोबाने प्लॅन करता येतं असं. हा
दुपारच्या शेड्यूलनुसार मग कार्ड आले, मी कार्ड आणले केव्हाचे कार्ड. मी तुम्हाला म्हटलं फोन लावा आता संध्याकाळून, कारण क्लासच चालू होता म्हणजे आता पण क्लास चालू मी ऑन क्लासमध्ये जाता. हा क्लास चालू आहे, मग ते काय रेकॉर्डिंगचा आवाज येत नाही तुम्हाला, ते एडिट करून घेईल मी, काही टेन्शन नाही देत. ओके नाही हा मी आज तिकडे जाणार आहे. मी उद्या 2 दिवस तिकडे जाणार बहिणीकडे 31 आणि 1 तारखेपर्यंत. तर मी लाईव्ह राहील, ते फेसबुकला पण राहील, लाईव्ह राहील. काल पण बघितलं मी, काल सेशन बघितलं ते पूर्ण. काल फेसबुकला नव्हतं, त्याच्यावर बघितलं मी व्हॉट्सअपवर. हा झूमलाच बघितलं. नाही मला दुसरंच भेटलं ते दोघी. आज रिपीट तेच आहे, सेमच रिपीट राहणार आहे आजचं. मी उद्या सकाळीच निघून जाणार आहे. 2 दिवस मी तिकडे. चालतंय चालतंय, करा मला तसं फोन. मग काय हो ओके. तर आपण आता या ठिकाणी प्रेफरन्स बघतो. टूलबार तर आपण बघितला, टूलबार मध्ये चेंज करायचं. आता याच्यामध्ये प्रेफरन्स मध्ये पण ऍडव्हान्स आहे, हे तुम्हाला आता काही गरजेचं नाही. आता आपण एडिट मेन्यू मध्ये जाऊ. तर एडिट मेन्यू मध्ये तुम्हाला मोड असतो ग्रे स्केल. बघा मी या ठिकाणी करतोय. आपण ओपन केलेला जो फोटो आहे, आपण आजचा इमेज मेन्यू शिकतोय. आजचा जो टॉपिक आहे हा आपला इमेज मेन्यू साठीचा आहे. आणि इमेज मेन्यू मध्ये आपण आज शिकणार आहोत मोड. बघा या ठिकाणी आरजीबी मोड जेव्हा करतोय आपण, तेव्हा आपण कंट्रोल झेड करून याला आरजीबी मोड मध्ये केलाय. याला जर का आपल्याला ग्रे स्केल मोड मध्ये जेव्हा आपण प्रिंटिंग करतो त्यावेळेस मध्ये बीट मॅप किंवा ग्रे स्केल, इंडेक्स कलर, तर हे कलरचं ऑप्शन असतं. आता हे कोणाला उपयोगी पडतं? जे सीएमआय के प्रिंटिंग करतात त्यांना उपयोगी पडतं. समजा तुम्ही बॅनर किंवा व्हिजिटिंग कार्ड जर का प्रिंट करत असाल तर तुम्हाला सीएमआय के, तुम्ही बॅनर आणि व्हिजिटिंग कार्ड जर का प्रिंट करत असाल तर तुम्हाला सीएमआय के मध्ये प्रिंटिंग करावं लागतं. ज्यांच्यामध्ये 4 रंग असतील सीएमआय केला, तर बघा इथं सीएमआय के पण दिलेलं आहे, सीएमआय के कलर दिला. जेव्हा मी सीएमआय के करतो तेव्हा इमेज मध्ये हलकासा चेंज होतो. नीट बघा, ती जी इमेज आहे ती फेड होते. बघा मी तुम्हाला टॉगल करून दाखवतो. दिसतोय तुम्हाला हलकासा फेड तयार होतो त्याच्यामध्ये. कारण ही जर का आरजीबी इमेज जर का राहिली आणि याच्यामध्ये जर का मी ब्लू कलरला जर का जास्त इमेज वाढवली, ब्लू कलरची मला दाखवतो, याच्यामध्ये जर का डार्कनेस वाढवलं मी असं, आणि ही जेव्हा मी आरजीबी मध्ये प्रिंट करायची म्हटली तर बघा आता सीएमआय के मध्ये असेल कदाचित. बघा मोड मध्ये, सॉरी, आता सीएमआय के मध्ये आरजीबी मध्ये केल्यानंतर बघा, आणि सीएमआय के मध्ये केल्यानंतर बघा आता ती आरजीबी मोड मध्ये. इथं वरती लिहिलेलं असतं बघा, इथं सीएमआय के मोड आहे, हा इथं दाखवलेला आहे की सीएमआय के मोड आहे. तर या ठिकाणी मोड मध्ये जाऊन आपण त्या आरजीबी त्याला करू शकतो. आरजीबी केलेल्या ठिकाणी जर का आपण कलर जर का इनहॅन्स केले तर ते कलर या ठिकाणी फेड होतात, त्या ठिकाणी. बघा आता मी या ठिकाणी कलर वाढवले आणि मोड मध्ये जाऊन ते सीएमआय के मध्ये करतो. बघा ओके जसं केलं तसं फेड होतोय. तर सीएमआय के मध्ये तुमचे कलर फेड होतील. त्याचं इथे एक्सटेन्शन दिसेल तुम्हाला, कुठल्या फॉर्मॅट मध्ये आपण सेव्ह केलंय ते इथं दिसेल तुम्हाला. मोड कुठला आहे तो, ठीक आहे. इथं जेव्हा तुम्ही करणार बघा मोड इथं दिसतंय. ग्रे स्केल केलं तर पूर्ण फोटो तुमचा ब्लॅक अँड व्हाईट मध्ये जाईल. आणि इमेज मध्ये परत तुमचा जेव्हा तुम्ही मोड मध्ये जाणार तर आरजीबी आहे, लॅप कलर आहे. तर हे तुम्हाला लॅप कलर पण मध्ये तुम्हाला करून बघायला लागेल. तर तुम्ही ज्या मोड मध्ये, आम्ही तर सांगतो तुम्हाला की बाबा तुम्ही जे काय फोटो तुम्ही करत असणार तो ठेवायचा आहे तुम्हाला आरजीबी मोड मध्ये. कारण तुम्ही जर का फोटोशॉप मध्ये जर का फोटोज तयार करत असाल तर मोड खूप महत्वाचा मित्रांनो. मोड तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. मल्टी चॅनल बघा या ठिकाणी मल्टी चॅनलचा एक ऑप्शन असतं, त्याच्यामध्ये रेड, ग्रीन असे कलरचे ऑप्शन असतात. आता या ठिकाणी विंडोज मध्ये तुम्हाला चॅनल जर का आपण बघितले तर चॅनल्स तुम्हाला मी दाखवतो. बघा चॅनल्स, हे चॅनल्स आहेत, अल्फा 1, अल्फा 2 आणि अल्फा 2 दिसत आहेत, हे चॅनल्स असतात. आता मी कंट्रोल F12 दाबून देतो, कंट्रोल नाही F12 दाबून आपण रिवर्ट जाऊया इमेज मध्ये. तर बघा या ठिकाणी हा चॅनल आहे. तर या चॅनल मध्ये तुम्हाला बघा किती फरक पडलाय.
याच्यामध्ये तुम्हाला अजून एक दाखवतो मी कॅरेक्टर स्टाईल वगैरे. तर याच्यामध्ये तुमच्या कॅरेक्टर स्टाईल नाही पाहिजे आपल्याला, हा ऑप्शन क्लिक करू आपण. तर इथं तुमचं चॅनल याच्यामध्ये दिसत लेअर मध्ये. आपण मल्टी चॅनल किंवा मल्टी लेअर मध्ये जर ऑप्शन केलं मोड मध्ये आणि बघा मल्टी चॅनल, तर इथं बघता CMYK मध्ये तुमचे कलर तयार झाले बघा. आता हा सियान कलर मध्ये झालाय बरोबर. त्याच्यानंतर मॅगेंटा याच्यामध्ये ऍड होतो आणि याच्यानंतर मध्ये मग येल्लो ऍड होतो. हे तिघांचं मिळून हे कॉम्बिनेशन तयार झालं. पण जर का मी एखादा कलर या ठिकाणून जर का हाईड केला तर त्या कलर मध्ये किती फरक पडणार आहे तुम्हाला बघा. हे मल्टी चॅनल होऊन ही मिक्स होऊन ही इमेज तयार झाली. आता मल्टी चॅनल मध्ये जेव्हा मी जातोय तेव्हा या इमेजचे चॅनल तुम्हाला इथे दिसत आहेत. तर मोड मध्ये गेल्यानंतर CMYK मध्ये जाऊ आपण आणि RGB मध्ये जाऊ. अगोदर RGB मध्ये गेल्यानंतर बघा तिथे तुम्हाला इमेज मध्ये फरक दिसेल की या इमेज मध्ये ब्लू कलर मध्ये हा दाखवतोय, ग्रीन कलर मध्ये हा दाखवतोय. त्याच्यानंतर आपण सगळे कलर काढू, फक्त ग्रीन कलर आणि ब्लू कलर आहे बघा. आता रेड कलर जेव्हा टाकला जातोय तर तेव्हा रेड कलर मुळे काय कॉम्बिनेशन तयार होते आणि RGB कलर मध्ये तुमचा हा कलर तयार होतो. फक्त जर का मी RGB ला क्लिक केला तर हे दोनच कलर मध्ये प्रिंट तयार होते बघा. तर स्टँडर्ड नॉर्मली RGBच वापरला जातो. बाकी तुम्ही दुसऱ्या मोड मध्ये जाण्याची गरज नाही. पण तुम्हाला हा एक आपल्या प्रशिक्षणाचा भाग आहे म्हणून मी तुम्हाला CMYK आणि RGB कलरचं नॉलेज दिलं. आता आपण फक्त याला RGB मध्ये ठेवायचं बघा. इथं दिसतंय ही RGBचं इथं लांब 8 बीट मध्ये आहे, हे इथं दिसतं बघा. मोड मध्ये गेल्यानंतर 8 बीट मध्ये हा कलर आहे आणि RGB सिलेक्शन झालेले आहे. आपल्या फाईल नेम मध्ये आपल्या फाईल नेम मध्ये RGB तयार झालेलं आहे ते इथं दिसतंय आपल्याला. ओके. तर RGB मोड जेव्हा आपला ऑन असेल त्यावेळेस मध्ये आपल्याला हे दिसतंय. आता आपण पुढच्या याच्याकडे वळणार आहोत इमेज मध्ये, कारण हा आपला मेनू जो आहे तो आज कव्हर अप करायचा आपल्याला इमेज. त्याच्यानंतर ऍडजस्टमेंट आहे बघा. ऍडजस्टमेंट मध्ये ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट आहे, ज्याच्यात आपण आपल्या फोटोला ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट करू शकतो. आपण नवीन इमेज साठी याच्या ठिकाणी प्रयत्न करू जेणेकरून आपल्याला फरक समजेल बघा. एखादी इमेज मध्ये जर का ब्राईटनेस जास्त झालेला असेल तर आपण इमेज मध्ये जाऊन ब्राईटनेस कमी किंवा वाढवू शकतो. आता या इमेज मध्ये इथं ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट वाढवल्यानंतर इमेज मध्ये खुलून दिसते इमेज. याच ठिकाणी आपण एखादा मोबाईलचा फोटो जर का ओपन केला तर आपल्याला मोबाईलचे फोटोज किंवा कॅमेराचे फोटो एडिट करण्यासाठी ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट खूप कामाचं आहे. याच्याशिवाय फोटोज तुमचा एडिट होणारच नाही. त्यासाठी तुम्हाला ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट आणि मोबाईलचे फोटोज वगैरे काय असतील तर ते याच्यामध्ये तुम्हाला इझिली काम करता येईल. तर कॅमेरामध्ये तुम्ही जर का गेलात मोबाईलच्या फोटोमध्ये तर मोबाईलने काढलेले फोटोज जर का तुमच्याकडे असतील तर त्या फोटोंवरती तुम्हाला इझिली या ठिकाणी काम करता येणार. आपण एखादा फोटो बघू मोबाईलने काढलेला. समजा मी हा मोबाईलने काढलेला फोटो या ठिकाणी आता ओपन केला. हा थोडा ब्लर आहे पण आपण या ठिकाणी कॉन्ट्रास्ट आणि ब्राईटनेस शिकण्यासाठी आपल्याला उपयुक्त आहे समजा फोटो. बघा या ठिकाणी आपण ब्राईटनेस वाढवून या ठिकाणी त्याचा कारचा ब्राईटनेस वाढवलाय. कॉन्ट्रास्ट केल्यानंतर मागचा जो बॅकग्राऊंडचा ग्रीनरी इथं तो आपण एनहॅन्स केलाय. या ठिकाणी आता मी जर का एडिट मधलं स्काय रिप्लेसमेंट वापरायचं म्हटलं तर खूप छान वापरता येईल बघा. या फोटोमध्ये सगळ्यात जास्त स्काय दिसतंय त्याच्यामुळे मग आपण या ठिकाणी स्काय रिप्लेसमेंट पण वापरू शकतो. आणि तो वापरल्यानंतर काय इफेक्ट येतोय ते बघा फोटोमध्ये, म्हणजे ड्रॅमॅटिक लुक येतोय बघा. कारण त्या फोटोमध्ये मला स्काय दाखवता येत नव्हतं म्हणून मी तुम्हाला या फोटोवरती स्काय रिप्लेसमेंटचा डेमो करून दाखवलाय मित्रांनो. तर मेन मेन्यू जो आहे आपला तो आहे ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट मध्ये बघा. आता आपण ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट परत एकदा करून बघू. ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट जेव्हा आपण याचं ब्राईटनेस एक्सपांड केलंय किंवा वाढवलंय आणि याचे जेव्हा कॉन्ट्रास्ट पण मी वाढवलंय तेव्हा बघा फोटोमध्ये आपण आता टोगल करू कंट्रोल झेड आणि कंट्रोल शिफ्ट झेड बघा. कंट्रोल झेड आणि कंट्रोल शिफ्ट झेड, कंट्रोल झेड आणि कंट्रोल शिफ्ट झेड म्हणजे अंडू आणि रिडो, अंडू आणि रिडो, अंडू आणि रिडो. म्हणजे एवढ्या ब्राईटनेसनी फक्त एका ब्राईटनेस मेनूमुळे एवढा फरक पडतोय. म्हणून फोटोमध्ये काही एडिटिंग करताना किंवा फोटोमध्ये काही एडिटिंग करताना किंवा फोटोशॉपमध्ये काही एडिटिंग करताना ब्राईटनेस हा मेनू खूप महत्वाचा. त्याच्यानंतर येतो लेवल मित्रांनो. समजा एखाद्या फोटोमध्ये जर का तुम्ही ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट लेवल करत नसाल आणि फक्त लेवल जर कॉल करत असाल तर याचा शॉर्टकट की आहे कंट्रोल एल. आता शॉर्टकट की आहे मित्रांनो कंट्रोल एल. तर ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट इथून पण सेट होतो बघा. पण हा 3 अँगल मध्ये सेट होईल कारण याच्यामध्ये सेंट्रल जो आहे हा शॅडो साठी वापरला जातो आणि हा तुमचा ब्राईटनेस साठी वापरला जातो आणि हा तुमचा एकदम कॉन्ट्रास्ट साठी वापरला जातो.
बघा कंट्रोल एल दाबल्यानंतर इथं दाखवले बघा, ऑप्शन दाखवले तिथं, ड्रॉपर पण दिली तिथं. तर तुमचा सॅम्पल इमेज साठी जो आहे तो इथं डार्क कलर साठी वापरला जातो. डार्क रंग जर का तुमच्याकडे असेल, एकदम काळा रंग, काळा कुट्ट रंग असेल, तर पहिला सॅम्पल कलर ड्रॉपर वापरला जातो. ज्याच्यात कलर जर का तुम्ही ब्लॅक वरती जर का हायलाइट केला, कलर सॅम्पलर घ्यायचे बघा, इथं दिसतंय कलर सॅम्पलर किंवा आय ड्रॉपर टूल. तर कलर सॅम्पलर टूलनी जर का या ठिकाणी ब्लॅकला क्लिक केलं तर ऑटोमॅटिकली कलर ब्राईटनेस तुमचं बाहेर निघणार. या ठिकाणी जेव्हा हा पॉईंट घेणार आहे ते सेंटरचा ग्रे कलरचा पॉईंट आहे बघा. या ड्रॉपर वर जर का तुम्ही इथं नेला तर सॅम्पल इन इमेज टू सेट अ ग्रे पॉईंट, म्हणजे हा फक्त ग्रे रंगावरतीच तुम्हाला नेऊन हे करायचं, ओके करायचं. मग जिथं काय तुम्हाला 90% ग्रे असेल त्या ठिकाणी दिसतंय 90% ग्रे, तर त्याला ओके करायचं आहे. आणि शेवटचा जो आहे तो व्हाईट साठी स्पेशली जिथं पूर्ण व्हाईट असेल त्या ठिकाणी हा क्लिक करायचा आहे. जसं तुम्ही पूर्ण व्हाईटच्या ठिकाणी क्लिक केला बघा, मी 2-3 ठिकाणी क्लिक करून दाखवतो तुम्हाला की मी कुठे 1-2दा क्लिक करतोय. पण मी जर का प्रॉपर समजा हा फोटो असा असेल आणि मी जर का याला प्रॉपर व्हाईट वरती जर का क्लिक केला तर बघा फोटोमध्ये लगेच कलर टोन चेंज झाला बघा. ओके, तर हा तुमचा ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट कलर करेक्शन करण्यासाठी, लेवल करण्यासाठी हे 3 आय ड्रॉपर टूल खूप महत्वाचे. म्हणजे जर का एखाद्या फोटोमधून तुम्हाला जर का त्या फोटोला प्रॉपर कलर करेक्शन जर का द्यायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी हा टूल वापरता येणार आहे. समजा मला याच्यात व्हाईट बॅलन्स समजत नाहीये, तर मला याच्यातला व्हाईट बॅलन्स जर का काढायचा असेल, आता या ठिकाणी सगळा लेव्हेंडर किंवा ब्लू कलर जास्त दिसतोय फोटोमध्ये, तर या ठिकाणी मी जेव्हा कंट्रोल एल किंवा इथून इमेज लेअर मध्ये, इमेज मेनू मध्ये जाऊन इथून ऍडजस्टमेंट मध्ये लेवल वरती जेव्हा जाईल तेव्हा मला पहिला जो टूल आहे तो वापरायचा फक्त ब्लॅक ठिकाणी, जिथं ब्लॅक आहे प्रॉपर बघा, इथं ब्लॅक आहे. त्यानंतर दुसरा जो आहे तो ग्रे मध्ये वापरायचा आहे, तो मी इथं ग्रे शोधणार आहे. तर हा इथं ग्रे मला भेटलाय, हा इथं मला ग्रे भेटलाय. आता शेवटचा जो आहे तो मला पूर्ण व्हाईट जिथं दिसतंय तिथं वापरायचा आहे बघा, तर मला इथून कलर करेक्शन भेटणार. आता याला मी ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट करायचं असलं तर मला हाय एंड वापरायचं असेल तर मी वाढवू शकतो, मला माझ्या मनाप्रमाणे इथं ब्राईटनेस देऊ शकतो. काही वेळेस काय होतं की एखादा फोटो काळ्याशा माणसाचा असतो आणि त्या ठिकाणी आपल्याला तो माणसाला गोरा करायचा असतो, तर मग आपण या ठिकाणून लेवल मधून जाऊन या ठिकाणी ते ऍडजस्टमेंट करू शकतो बघा. आता माझ्याकडे एक फोटो आहे, ज्या फोटोमध्ये मी तुम्हाला फोटो दाखवतोय. समजा असा आपण एखादा फोटो ओपन केला तर त्या ठिकाणी लेवलचं काय काम होतं बघा, लेवल कुठे काम करते. ठीक आहे बघा, या फोटोमध्ये कंट्रोल झेड दाबून आपण अंडू केलं आणि रिडो केलं बघा, अंडू रिडो, अंडू रिडो, अंडू रिडो, बरोबर. तर या ठिकाणी आपण हे काम केलंय. याच्या पुढचा मेनू जो आहे मित्रांनो तो ऍडजस्टमेंट मध्ये कर्व्स, कर्व्स पण खूप कामाचे आहेत मित्रांनो. कर्व्स मध्ये तुम्हाला जर का कर्व्स एकदा खेळता आलं तर तुम्हाला ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट जो लेवल असेल ती तुम्हाला छानपणे खेळता येईल. कारण RGB फोटो असेल तर त्याच्यामध्ये कर्व्स पण खूप महत्वाचे आहेत. तर कर्व्सचे पॉइंट तुम्ही जसे जसे हलवणार तशा तुमच्या फोटोमध्ये चेंजेस होतील बघा. किती शार्प झालाय फोटो बघा. कर्व्स तुम्हाला इथून याच्यातनं पण तुम्हाला कमी जास्त करता येतील. याच्यात ग्रीड दिली आहे, ग्रीड साईज मध्ये तुम्हाला जर का या फोटोमध्ये तुम्ही कर्व्स त्याप्रमाणे हलव चालव केल्यात तर तुम्हाला त्याचा हिस्टोग्राम, बेसलाईन किंवा चॅनल ओव्हरले या ठिकाणी तुम्हाला समजणार आहे. पॉइंटरनी पण आपण करू शकतोय, दिसतोय तुम्हाला बघा. मी पॉइंटरनी ड्रॉ करतोय किंवा हा पॉइंटर मी या ठिकाणी येतोय तर ते तिथं चेंजेस होत आहेत. आपण याला आता ऑटो करून देऊ आणि ओके करू. पुढचा जो आहे आपल्या इमेज मध्ये तो आहे एक्सपोजर. एक्सपोजर वाढवायचे बघा, दिसतंय. एक्सपोजर वाढू शकतो, एखाद्या याच्यामध्ये ब्राईटनेस वाढू शकतो, ऑफसेट वाढू शकतो बघा, जिथं डार्कनेस आहे तो गामा करेक्शन करू शकतो. ओके, या ठिकाणी आता पुढचा जो आहे तो तुमचा आहे ॲटोटोन. समजा आता हा फोटो असा होता बघा, आता याला आपण रिवर्ट करून घेऊया, ॲटोटोन देऊया याला. सॉरी, आपल्याला इमेज मेन्यू मध्ये आपल्याला पुढे एक्सपोजर झालं, आपलं आता व्हायब्रन्स करायचंय. तर व्हायब्रन्स करताना आपल्याला कलर्स मध्ये इनहॅन्स करायचे बघा. व्हायब्रन्स म्हणजे कलर डार्क घ्यायचे, सॅच्युरेशन मध्ये आपल्याला त्या कलरचे काढायचा आहे, पूर्ण ब्लॅक अँड व्हाईट करायचा आहे किंवा त्यामध्ये कलर जास्त डार्क करायचे. याच्यासाठी कलर खेळण्यासाठी आपल्याला आहे कलर जर का आपल्याला जास्त हवे असतील तर मी याच्याने लेवल करून देतो तुम्हाला बघा. याच्यामध्ये आता कलर बॅलन्स करणं शिकणार आहे ऍडजस्टमेंट मध्ये बघा. व्ह्यू सॅच्युरेशन आहे, त्याच्यानंतर व्ह्यू सॅच्युरेशनचा मी तुम्हाला
मेन्यू मध्ये दाखवणारच आहे पुढे ऍडव्हान्स मध्ये. आता एखादा कलर जर का आपण घेतोय तर समजा आता हा फोटो आपण या ठिकाणी घेतला तर या ठिकाणी कलर खूप छान खेळता येतात व्ह्यू सॅच्युरेशन. व्ह्यू सॅच्युरेशन मध्ये जाण्यासाठी तुम्हाला इमेज हा मेन्यू वापरावा लागेल ऍडजस्टमेंट मध्ये आणि व्ह्यू सॅच्युरेशन त्याचा कंट्रोल शॉर्टकट जो आहे तो कंट्रोल यू आहे. कंट्रोल यू ज्या वेळेस प्रेस करणार त्यावेळेस या ठिकाणी आलेले सगळे वेगवेगळे रंग, समजा मी आता मास्टर वरती आहे आणि याला जर कमी वाढवला तर सगळे रंग वाढतील. जे सॅच्युरेशन नुसार आपण करत होतो ते सगळे रंग इथं बघा कमी होतात. बरोबर. लाईटनेस आपल्याला कमी जास्त करण्यासाठी हा मेनूचा वापर होतो. या ठिकाणी रंग पूर्ण बदलवण्यासाठी पण चेहऱ्याचा रंग, कारण मास्टर रंग कलर आहे तर मास्टर कलर बदलवण्यासाठी आपल्याला या व्ह्यू सॅच्युरेशनचा उपयोग होते. पण मला जर का एक विशिष्ट रंग जर का बदलवायचा असेल तर मला या ठिकाणून ही कळ प्रेस करावं लागेल अल्टर 6 किंवा मेन्यू मध्ये येऊन इकडे सियान. तर मी फक्त इथून सियान कलर जो रंग निळसर आहे तोच रंग बदलणार आहे मित्रांनो बघा. तर आपण इथून ड्रेसचा रंग बदलू शकतो. बरोबर. इथून मी आता याला सिलेक्ट केला आणि ओके केला. आता या रंगाचा पहिला बघू रंग आपण बघा है ना. आता परत मी जाऊन व्ह्यू सॅच्युरेशन कंट्रोल यू बटन दाबून व्ह्यू सॅच्युरेशन करतो ब्ल्यू कलर साठी बघा रेड पिंक झाला. तर आपल्याला व्ह्यू सॅच्युरेशन वापरण्यासाठी मी परत कंट्रोल यू दाबतोय बघा. आता आपण गुलाबी रंगाचा रंग बदलणार आहे. बरोबर. आता आपण रेड कलरचा रंग बदलणार आहे समजा. पण लक्षात घ्या मित्रांनो, जर का रेड रंग किंवा लाल रंग या ठिकाणी नसेल तर स्किनवरचा आणि इतर रंगही त्यात मिसळणार आहे. कारण लाल रंग स्किन मध्ये पण येतो, लिप्स वरती पण येतो आणि पूर्ण स्किन मध्ये लाल रंग असू शकतो. ज्या ज्या ठिकाणी आपल्या फोटोमध्ये किंवा आपल्या इमेज मध्ये ज्या ठिकाणी लाल रंग असेल किंवा जो पण रंग आपण निवडणार असू तो रंग ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी या रंगाचा बदल होणार आहे मित्रांनो. मी जर का आता या ठिकाणी येलो घेतला तर तो स्किन मध्ये असतोच. तर तो मी बदलताना बघा ग्रीन मध्ये कुठे कुठे आहे भिंतीवरती मागे रेड मध्ये येलो आहे तर त्यामुळे तिथलाही रंग बदलतोय. आता मी फक्त ग्रीन कलर घेतो मित्रांनो, म्हणून मी मुद्दामून तुम्हाला त्या मेन्यू पासून शिकवलं बघा. आता या फोटोमध्ये मी ग्रीनरी इनहॅन्स केली, ग्रीनरी वाढवली या ठिकाणी. आता आपला जो फोटो होता तो बघा असा होता आणि आपण असा केला बघा. बघा किती सारे बदल झाले, किती सारे बदल झाले बघा है ना. तर व्ह्यू सॅच्युरेशन या ठिकाणी वापरला जातो. व्ह्यू सॅच्युरेशन वापरताना या गोष्टीची लक्ष घ्या, काळजी घ्या की तो स्किन मध्ये असलेला कलर किंवा फोटोमध्ये इमेज मध्ये कुठेही जर का तो कलर असेल तर त्या कलरला सुद्धा तो चेंज करेल. आणखी याच्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत ते आपण ऍडव्हान्स फोटोशॉप मध्ये शिकणार आहे. ऍडव्हान्स फोटोशॉपचा क्लास जेव्हा आपण आपला इमेज मेन्यू कम्प्लीट करणार आहे त्याच्या पुढे आपल्याला लेअरच्या नंतर आपल्याला ऍडव्हान्स फोटोशॉपचा मेन्यू चालू होतो तेव्हा आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये. आता आपण कलर बॅलन्स बघणार आहे. एखादा फोटो लाल रंगामध्ये किंवा पिवळ्या रंगामध्ये जर का असेल, समजा एखाद्या फोटोमध्ये रंग जास्त असतील बघा या ठिकाणी. आता मला हा फोटो जो आहे हा थोडासा निळसर किंवा हिरवट वाटतोय तर मला याचा ऍक्च्युअल कलर कसा आहे तो पाहिजे असेल तर मी इथून कंट्रोल बी किंवा इमेज मध्ये ऍडजस्टमेंट मध्ये इथं कलर बॅलन्स वर जाणार ज्याचा शॉर्टकट की कंट्रोल बी आहे. कलर बॅलन्स मी ज्यावेळेस सिलेक्ट करणार मी येलो जेव्हा या साईडला शिफ्ट करणार तर यावेळेस येलोचा कलर त्या ठिकाणी जास्त वाढतोय बरोबर. आणि ब्ल्यू कडे शिफ्ट करणार तर ब्ल्यू वाढतोय फोटोमध्ये. आता मला ब्ल्यू किती हवाय तर मी या ठिकाणी सिलेक्ट करणार. परत या ठिकाणी मॅजेंटा वाढतोय. मॅजेंटा ज्या वेळेस या ठिकाणी वाढतोय तर मॅजेंटाकडे मी शिफ्ट करतोय म्हणजे पिंक कलर कडे शिफ्ट करतोय. त्याच्यामुळे गुलाबीपणा जो फोटोमध्ये वाढतोय. आता मी हा ग्रीन कडे म्हणजे हिरव्या रंगाकडे मी शिफ्ट करतोय. हा जो कर्सर आहे हा, तर त्यामुळे फोटोमध्ये ग्रीनरी जास्त वाढते. आता मी याला सेंटर मध्ये घेतो किंवा थोडासा ब्ल्यूश घेतो. आता सियान कलर कडे मी इकडे नेतोय तर इकडे तो कलर वाढतो सियान कलर किंवा रेड कलर कडे नेतोय. मग मला हा फोटो रेड कलर कडे थोडासा झुकता ठेवायचा आहे. परत येलो कडे थोडासा झुकता ठेवायचा आहे आणि मी ओके करतोय. इथं गेल्यानंतर मी कॉन्ट्रास्ट मध्ये चेक करणार ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट मध्ये आणि या फोटोला छानसा एक कलर टोन देणार आहे मित्रांनो बघा. व्ह्यू सॅच्युरेशन मध्ये जाऊन मित्रांनो मी या कलर मध्ये जो सियान कलर आहे किंवा ब्लू कलर आहे याला थोडासा वाढवून घेणार आहे मित्रांनो. त्याच्यातली ग्रीनरी मी वाढवणार आहे, त्याच्यातला येलो टोन मी वाढवणार आहे. आता
फोटोमध्ये झालेले चेंजेस, फोटोमध्ये झालेले बदल आपण पाहू शकतो मित्रांनो. बघा मी तुम्हाला याच्यातनं रिवर्ट करून दाखवतो. कंट्रोल झेड, कंट्रोल तुम्ही जेव्हा बघताय तेव्हा बघा रिवर्ट मध्ये केल्यानंतर आणि कंट्रोल झेड किंवा कंट्रोल अंडू केल्यानंतर बघा मित्रांनो किती फरक पडलाय फोटोमध्ये. तर असा फोटो ज्या वेळेस आपण प्रिंट करून देऊ त्यावेळेस मध्ये इतका बदल ज्यावेळेस होतो त्यावेळेस मध्ये रिडो आणि शॅडो आणि इंड याच्यामध्ये बोला कुठे सावली तर असणारच आहे ना. डार्क फोटो घेतला ना माझे, सावली आपल्याला आपण पुढे शिकणार. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी आता वाढवलाय. आपण दाखवल्याप्रमाणे ज्या ठिकाणी आपण बघा इथं दाखवलं तुम्हाला व्हायब्रन्स एक कलर आहे. ब्लॅक अँड व्हाईट तुम्हाला करायचा असेल तर बघा या ठिकाणी तुम्हाला कलर रेड कलर, तुमचा फक्त जो रेड चॅनल आहे त्या ठिकाणी याचा ब्राईटनेस वाढणार आहे. बघा बघा व्ह्यू सॅच्युरेशन या ठिकाणी वाढणार. तुम्हाला कुठल्या सिलेक्टेड कलर मध्ये जर का फोटो हवा असेल तर ती सिलेक्टेड कलरचा इमेज आपण या ठिकाणी वाढवणार आहे. इथं याला आपण ऍटो करूया, इथं कॅन्सल करूया आणि एखाद्या सिलेक्टेड कलर मध्ये जर तुम्हाला हवा असेल तर या ठिकाणी तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट मध्ये तुम्ही जाऊन याला ब्लॅक अँड व्हाईट इमेज मध्ये या प्रकारामध्ये चेंज करू शकता. बघा पूर्ण एकाच कलर मध्ये. तर अल्बम डिझायनिंग करताना या फोटोचा खूप छान उपयोग होतो. बघा मी तुम्हाला प्रीव्यू विंडो मध्ये दाखवतोय. याच्यात हे जे चॅनल्स आहे हे जेव्हा आपण वापरतो त्यावेळेस आपण ब्लॅक अँड व्हाईट इमेज मध्येच काम करतोय. बघा मित्रांनो, बघा दिसतंय का आपण ग्रीन ज्या ठिकाणी आहे तो सगळा भाग जो आहे तो शॅडो मध्ये करतोय किंवा त्या भागालाच आपण किंवा आपण ग्रीन ज्या ठिकाणी सिलेक्ट आहे त्याच भागाला आपण ब्राईट करतोय. बघा ज्या ठिकाणी ग्रीन किंवा येलो आहे, रेड ज्या ठिकाणी त्याच भागाला आपण येलो करतोय किंवा व्हाईट करतोय. ब्लू ज्या ठिकाणी आहे त्या भागाला व्हाईट करतोय आणि ओके करतोय. बघा ओके. तर आता या ठिकाणी ब्लॅक अँड व्हाईट इमेज तयार होतो मित्रांनो किंवा या ठिकाणी आपल्याला हव्या त्या रंगात इमेज तयार करता येते. आता ऍडजस्टमेंट मध्ये आपला इकडे आहे परत फोटो फिलर. फोटो फिलर मध्ये जो कलर आपण फिल करणार आहोत त्याचं वॉर्निंग इथं होतंय. तर सिलेक्ट ऑल करायला लागेल. कंट्रोल सिलेक्ट केल्यानंतर आपण इमेज मध्ये गेल्यानंतर फोटो फिलर मध्ये हा मेन्यू वापरता येतो आपल्याला. बघा या ठिकाणी भरपूरसे प्रयोग दिलेले आहेत आपल्याला. दिसते फोटो मध्ये काही बदल झाला तुमच्या. बघा या ठिकाणी या रंगाची वाढवण्यासाठी हा फोटो फिलर वापरला जातो. पण अजूनपर्यंत फोटो फिलर कोणी वापरत नाही. चॅनल मिक्सर आहे जे मी तुम्हाला दाखवलं. बघा एखाद्या विशिष्ट रंगाला जर का तुम्हाला त्याच्यात बदल करायचा असेल तर चॅनल मिक्सर वापरला जातो. कॉन्ट्रास्ट वाढवायचा आहे तर कॉन्स्टंट ठेवायचा असेल तर कॉन्स्टंट इथं वाढवला जातो. तर आपण इमेज मेन्यू मध्ये आता कलर मिक्सर शिकलोय. कलर लुकअप आहे. इथं 3D लट्स वगैरे आपण वापरू शकतो. 3D लट्स वापरताना आपल्याला इथं प्रीसेट्स ऑलरेडी अवेलेबल होतात. तर प्रीसेट ज्या वेळेस आपण वापरू त्यावेळेस बघा मी इथं फक्त माझ्या माऊसचं बटन फिरवतोय त्या ठिकाणी असल्यानंतर. तर प्रीसेट्स हे आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये जसं फिल्टर आपण चेंज करतो त्या प्रकारे प्रीसेट्स असतात. तुम्ही जर स्नॅपसीड किंवा इंस्टाग्राम वापरत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रीसेट्स असतात. त्याला फोटोशॉपच्या भाषेमध्ये टेक्निकल लँग्वेज मध्ये लट्स म्हणतात. बरोबर. या लट्स आहेत. तुम्हाला ऍब्स्ट्रॅक्ट करायचं असेल तर इथून तुम्ही ऍब्स्ट्रॅक्ट डाउनलोड करून ऍब्स्ट्रॅक्ट टाकू शकतात किंवा एखाद्या डिव्हाइसवर तुम्हाला फोटो जर शेअर करायचा असेल तर लिंक करू शकतात त्याच्याशी. म्हणजे त्या सॉफ्टवेअरशी त्याचे जे कलर बॅलन्स असतील किंवा त्याच्या ज्या कलर लट लुकअप असतील तर त्या इथं आपल्याला त्या लट्स टाकता येतात, लूट्स टाकता येतात. याला लूट्स पण म्हणतात, लट्स पण म्हणतात आणि लट्स पण म्हणतात. तर हे आपण इकडे शेअर करू शकतो. इथून जर का आपण प्रीव्यू विंडो ऑफ केली तर आपण केलेल्या पहिल्या कामामध्ये किंवा शिफ्ट केलेल्या लट्स मध्ये आपण इथून जाऊ शकतो. बघा म्हणजे एक प्रकारे फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरती आपण फोटो जर का अपलोड करत असू तर आपण लट्स शिवाय काम नाही करत. तर ऍप्स मध्ये यांना प्रीसेट्स किंवा याच्यावरती फिल्टर्स म्हणतो आपण आपल्या ऍप्सच्या भाषेमध्ये. बघा ओके. आता आपण जाऊ इमेज मेन्यू मध्ये. कलर लुकअप झालेत आपले. इन्व्हर्ट झालं. इन्व्हर्ट म्हणजे विरुद्ध. जसं निगेटिव्ह आपण इन्व्हर्ट असायच्या आपल्या तसा निगेटिव्हच्या ज्या फिल्म्स असायच्या मित्रांनो त्या अशा असायच्या. तर या इन्व्हर्ट मेनूचा उपयोग आपण कशासाठी करू शकतो हे लक्षात घ्या. जर का तुमच्याकडे एखादी जुनी निगेटिव्ह असेल आणि तिला जर का तुम्हाला कलर करायचा असेल तर तिचा मोबाईलने फोटो काढायचा.
त्या निगेटिव्हचा मोबाईलनी फोटो काढायचा आणि त्या निगेटिव्हचा फोटो काढल्यानंतर तुम्ही जर का त्या एखादा फोटो, समजा मी हा फोटो माझा आहे, या फोटोला मी जर का निगेटिव्हच्या कॅमेराने काढला असता, आहे माझ्याकडे निगेटिव्हचा फोटो, एक मी तुम्हाला दाखवतो. ओके, असा समजा एक फोटो माझ्याकडे निगेटिव्हचा आहे आणि याला मला रेग्युलर फोटो मध्ये करायचं. बघा ही इमेज माझ्याकडे निगेटिव्ह मध्ये आहे, तर या इमेजला मला निगेटिव्ह मध्ये हा फॉर्मॅट मध्ये आहे. याला जर का मला कलर करायचा असेल तर या ठिकाणी या एडिट मेन्यू मध्ये, सॉरी इमेज मेन्यू मध्ये जेव्हा आपण जातो ऍडजस्टमेंट मध्ये, तेव्हा इन्व्हर्ट जेव्हा मी करेल तर यावेळेस ही ऍक्च्युअल जी इमेजची जी साईज असेल किंवा जो कलर असेल तो मला इथे भेटणार आहे बघा असा. तर इन्व्हर्ट आपल्याला भरपूर वेळेस करायला लागतो. तर इन्व्हर्ट या ऑप्शन या ऍडजस्टमेंट मध्ये आहे. पोस्टराइज करायचं असेल तर ज्याप्रमाणे पोस्टर दिसतात तर पोस्टराइज कलर या ठिकाणी आहे बघा. पोस्टर कलर म्हणतो आपण याला, म्हणजे याच्यामध्ये जे लाइनिंग असतात किंवा पोस्टर मध्ये जशा आपल्या रेषा दिसतात तसे रेषा याच्यामध्ये दिसतील. तुम्ही जर का झूम करून बघायला लागलं तर तुम्हाला पिक्सेल मध्ये दिसेल पोस्टराइज कलर. तर पोस्टर मध्ये 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 जे रंग छटा उमटलेले असतात त्या पोस्टर मध्ये असतात बरोबर. आता याच्या पुढचं जे आहे, समजा आपल्याला ऍडजस्टमेंट लेअर मध्ये, ऍडजस्टमेंट मध्ये पोस्टराइज झालं. थ्रेशोल्ड बघा, थ्रेशोल्ड मध्ये आपण याची साईज जी आहे ती चेंज करू शकतो बघा. इमेजला कंट्रोल 0 दाबून आपण पूर्ववत करून येऊया. हे बघा थ्रेशोल्ड मध्ये डार्कनेस किंवा ब्राईटनेस जर का जास्त असेल तर ते आपल्याला लक्षात येतं. थ्रेशोल्ड मध्ये एक नवीन इमेज मध्ये आपण चेक करू. याचं कन्वर्ट कंट्रोल आय दाबून याचं इन्व्हर्ट. थ्रेशोल्ड केलं, ग्रेडियंट मॅप केलंय आपण या ठिकाणी. आता ग्रेडियंट मॅपचा या ठिकाणी ऑलरेडी एक मेन्यू वेगळा सेपरेट आहे, तर तो मी तुम्हाला दाखवणारच आहे बघा. या ठिकाणी मला कुठल्याही ग्रेडियंट मध्ये जर का फोटो हवा असेल तर मी या ग्रेडियंट मॅप मध्ये जाऊन हा फोटो मी ग्रेडियंट मध्ये शिफ्ट करू शकतो. म्हणजे एक प्रकारे याला फिल्टर लावू शकतो आणि हे फिल्टरच काम करतं. हा जो मेन्यू आहे हा फिल्टरच काम करतो बघा. आता F12 दाबून आपण तो फोटो आणि त्याच्यावर लावलेला फिल्टर आपल्याला दिसतो. आलं बघा, F12 दाबलं आणि आपण फिल्टर चेक करतोय. आता हा फोटो सेव्ह केलेला नाहीये त्यामुळे हा रिव्हर्ट नाही जाते. ओके आला. तर फिल्टर लावण्याचं काम आपण इमेज मेनू मध्ये ऍडजस्टमेंट मध्ये या शेड मध्ये करता येते. सिलेक्टिव्ह कलर पण सेम तसाच आहे. समजा मी एखादा कलर आय ड्रॉपरने जर काही सिलेक्ट केला आणि त्याच्यात जर का मला चेंजेस करायचे असले तर सिलेक्टिव्ह कलर मला वापरता येणार. ग्रीन मध्ये सिलेक्टिव्ह कलर मध्ये मी काय चेंजेस करणार आहे ते तुम्हाला हलके हलके दिसतील बघा. स्क्रीनवरती जर का तुम्हाला दिसत असेल सियान कलर मध्ये मी चेंजेस करेल तर तुम्हाला ते हलके हलके दिसतील बघा. बरोबर हे बघा. या ठिकाणी सिलेक्टिव्ह कलर मध्ये आपण चेंजेस करू शकणार आहे मित्रांनो. तर सिलेक्टिव्ह टूल खूप कमी आपण यूज करतो, पण एक मेन्यूचा भाग आहे म्हणून आपल्याला शिकणं गरजेचं आहे. शॅडो आणि हायलाइट बघा मित्रांनो, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. तर शॅडो आणि हायलाइट आपण या ठिकाणी बघणार आहोत. आपल्या फोटोमध्ये एखाद्या फोटोत जर का शॅडो असेल तर आपण तो फोटो यूज करणार आहे या ठिकाणी. समजा आता हा फोटो आपण यूज केला बघा. या फोटोच्या बॅकग्राऊंडला खूप सारे शॅडो आहेत मित्रांनो आणि ती शॅडो आपल्याला यूज करायची. तर त्या शॅडो मध्ये कंट्रोल मध्ये जाऊन आपण शॅडो मध्ये आणि हायलाइट मध्ये जाणार बघा. जसं आपण शॅडोला क्लिक केलं तशा फोटोमध्ये चेंजेस झालेत बघा. इमेज ऍडजस्टमेंट आणि शॅडो आणि हायलाइट मध्ये जसं गेलो तसं त्याने त्याच्या अॅक्युरेसीनुसार ब्राईटनेस मध्ये शॅडो जे आहेत त्या हायलाइट केले आणि अमाऊंट शॅडोची जी हायलाइट ती वाढवली बघा. इथे मी कमी जास्त करतो बघा, दिसतंय. शॅडो काढण्यासाठी याचा उपयोग होतो. पण शॅडो काढत असताना एका गोष्टीचा विचार करा मित्रांनो, की जर का ती शॅडो मुळे आपला फोटो डल होत असेल तर कृपया शॅडो वाढवू नका. हा हायलाइट मुळे काय होतं की फोटोमध्ये बघा तुमच्या या फोटोचा टेक्स्चर ज्या या मुलीच्या क्लॉथ वरती म्हणजे कपड्यांवरती जी शॅडो किंवा जे हायलाइट झालं त्याच्यामुळे आपल्याला ते टेक्स्चर दिसत नाहीये, त्याची प्रिंटिंग दिसत नाहीये. तर प्रिंटिंग बघण्यासाठी बघा दिसतंय बघा दिसतंय. तर आपल्याला ही प्रिंटिंग बघा कुठल्याच फोटोमध्ये दिसली नसते. ऍक्च्युअल फोटोमध्ये आपल्याला प्रिंटिंग काय दिसलं नसतं किंवा एक टेक्स्चर क्लॉथ घातलाय असं लक्षात नसतं आलं. तर हे काढण्यासाठी आपल्याला हायलाइट या मेनूचा उपयोग पडला, हायलाइट आणि शॅडो मेनूचा. बरोबर. हा HDR ट्युनिंग मध्ये आलं तर HDR मध्ये बघा तुम्हाला फोटोमध्ये इनहेन्स झालेला बघा दिसतोय. आता अशा प्रकारची फोटोग्राफी सगळ्यांनाच आवडते म्हणून आपण जर का एखादा इमेज फ्लॅट घेतली, आपण जसा फोटो आपण ओपन केला होता
तसा फोटो आपण हा घेतलाय. आता एखादा HDR फोटो आहेत का तुमच्या मोबाईलमध्ये, HDR फोटोचा ऑप्शन आहे का, असं भरपूर लोक विचारतात. किंवा तुमची फोटोग्राफी HDR आहे का, किंवा तुमच्याकडे HDR ऑप्शन आहे का. तर HDR टोनिंग हा त्यावेळेस कामात येतो, कारण याच्यामध्ये तुमच्या शॅडो, तुमच्या हायलाइट्स या सगळ्या तुम्हाला गामा, एक्सपोजर, डिटेल्स, शॅडो बरोबर, हायलाइट, व्हायब्रन्स तुमचं, त्याच्यानंतर सॅच्युरेशन, या सगळ्या गोष्टी कंट्रोल करता येतात. बघा बघा इथून बघा, इथून आपण ते सगळं कॉन्ट्रास्ट ऍडजस्टमेंट करू शकतो. बरोबर. आता हायलाइट, इक्विलाइज, लोकल. आता मला जर का मी करायचं म्हटलं तर बघा प्रिव्ह्यू विंडो मध्ये आणि या इमेज मध्ये किती फरक पडलाय. आता याचा रेडियस वाढायचा आपल्याला. बरोबर. बघा याच्यामध्ये फोटोमध्ये तुमचे चेंजेस होतात ते बघा. स्ट्रेंथ वाढवायची मित्रांनो, स्ट्रेंथ मध्ये पण बदल होते बघा. स्मूथ एजेस पाहिजे आपल्याला आणि टोन डिटेल पाहिजे बघा. टोन गामा चेंज केल्यानंतर बघा लक्षात येईल तुम्हाला गामा. तर फोटोग्राफीमध्ये गामा खूप महत्वाचा आहे मित्रांनो. गामा हा आम्ही सॉफ्ट फोटोसाठी वापरत होतो. ज्यावेळेस निगेटिव्हचे कॅमेरे होते त्यावेळेस मध्ये आम्ही फोटोना सॉफ्ट करण्यासाठी त्याच्या काचेवरती तेलासारखा पुसट भाग लावायचा, जेणेकरून फोटो सॉफ्ट व्हायचा. एखादा फिल्टर लावून आम्ही त्यावेळेस करायचो फोटो चमकवण्यासाठी किंवा फोटोला ग्लो आणण्यासाठी. तर हा गामा त्या ठिकाणी उपयोग होतो. एक्सपोजर वाढवणं म्हणजेच ब्राईटनेस वाढवणं, डिटेल घेणं बघा दिसतंय तुम्हाला. डिटेल घेणं म्हणजे डिटेल फोटो आपल्याला भेटतो, ज्याच्यामध्ये तुमचं एक 3D सारखा आपण डिटेल फोटोला युज करू शकतो. तर डिटेल्स आपण इथून चेक करू शकतो, शॅडो इथून चेक करू शकतो बघा. आता आपण डिटेल्स 0 करू आणि सगळं 0 केल्यानंतर 0 0 0 0 0 या ठिकाणी आपल्याला गामा जो आहे आपल्याला सेंटर ठेवावा लागणार आहे. 0 आणि इथे तुम्हाला 10च ठेवावं लागणार आहे. इथं 0 केलं, इथं पण 500 ते 10 पर्यंत ठेवावं लागणार. शॅडो मध्ये तुम्हाला बघा इथे शॅडो तुमचा जे आहे त्याच्यावरतीच वर्क होते बघा. शॅडो मध्ये तुमचा वर्क होते. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये तुमचं बघा हायलाइट जे आहे ते हायलाइट भाग आपण इथून मायनस प्लस करू शकतो. म्हणजे ज्या ठिकाणी जास्त सूर्यप्रकाश आहे किंवा जास्त ग्लोईंग आणायचं आहे त्या ठिकाणी हायलाइटचा वापर होतो. व्हायब्रन्स म्हणजे तुमचा कलर बघा डार्क झाला, फिकट झाला बघा, है ना. तर ब्राईटनेस, कॉन्ट्रास्ट आणि ह्या ज्या गोष्टी या इथं वाढवतात. सॅच्युरेशन तुमचं कमी केलं तर फोटो ब्लॅक अँड व्हाईट झाला, सॅच्युरेशन वाढवलं तर तुमचा कलर डार्क झाला. तर सॅच्युरेशन या ठिकाणी वापरता येतं. ट्युनिंग साठी तुम्हाला हे आहे कर्व्स वगैरे वापरता येतात बघा. आता हा फोटो बघा आणि ओरिजिनल फोटो बघा बघा. तर फोटो तुम्हाला इनहेन्स करण्यासाठी ऍडजस्टमेंट लेअरचा किंवा ऍडजस्टमेंट टूलचा वापर होतो, ऍडजस्टमेंट मेनूचा. याच्यामध्ये तुमचा HDR ट्युनिंग तुमचा हा झालाय. डिसॅच्युरेट करण्यासाठी सरळ डिसॅच्युरेट बटनावर जेव्हा तुम्ही क्लिक करणार ऍडजस्टमेंट मध्ये डिसॅच्युरेट, याचा शॉर्टकट की आहे शिफ्ट कंट्रोल U, म्हणजे तो फोटो डायरेक्टली ब्लॅक अँड व्हाईट होतो. सरळ ब्लॅक अँड व्हाईट होतो फोटो. आणि ब्लॅक अँड व्हाईट फोटोज आपल्याला भरपूर वेळेस लागतात. तर त्यामुळे आपण एडिट मध्ये हा तुम्हाला आम्ही दाखवलाय. आपण इमेज मेन्यू मध्ये जाऊन मॅच कलर बघा. मॅच कलर हा एक ऑप्शन छान आहे मित्रांनो. इथं जेव्हा आम्ही कलर सॅम्पलर टूल जेव्हा घेतोय तर त्याच्याने आपल्याला मॅच करणार आहे तो कलर बघा. बघा या ठिकाणी आपण जे काय प्रीसेट्स असतील वापरलेले दिलेले फोटोचा जो सोर्स इमेज आहे त्याच्यावरती मॅच कलर करू शकतो की या फोटोशी मला कलर याचे मॅच पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला एखादा फोटो देऊ शकता, त्याच्यात लोड करू शकता तुम्ही तुमच्याकडे जर काही प्रीसेट्स असतील तर. आणि या फोटो सारखा बघा इथं दिलं त्यांनी सोर्स मला याप्रमाणे पाहिजे. जसं आपण ओके करणार तसं ओके केल्यानंतर तिच्यात असलेला फोटो सोर्स प्रमाणे त्याची तयार होऊन जाणार मॅच. ऍडजस्टमेंट मध्ये आपण मॅच कलर शिकलो. रिप्लेस कलर आता या ठिकाणी बघायचा मित्रांनो आपल्याला. रिप्लेस कलर हा पण खूप छान उपयोगाचा भाग आहे. त्याच्यामध्ये तुम्ही व्ह्यू सॅच्युरेशन याचा कलर बघा. रिप्लेसमेंट मला हाच कलर करायचा, इथंच पॉईंट दिलाय बघा. मी आता इथं चेंज केलेत बघा.
मला या ठिकाणी रिप्लेस करायचं, या ठिकाणी रिप्लेस करायचं, या ठिकाणी रिप्लेस करायचं. तर सॅम्पलर टूल आपण ज्या ठिकाणी वापरणार आहोत रिप्लेस कलर होणार. बघा या ठिकाणी आता आपण जो मेन्यू घेतोय बघा याच्याने प्लस करत चाललोय बघा, प्लस केला तर मी याच्याने रिप्लेस केलाय कलर बघा. रिसेट करूया आपण याला अगोदर आणि एखादा दुसऱ्या फोटोवर तुम्हाला दाखवतो मी. तर या फोटोमध्ये आपण कलर रिप्लेसमेंट वापरून बघू. कलर रिप्लेस समजा मला लाल रंगावरती सिलेक्ट पाहिजे तर मी या ठिकाणून लाल रंगाचा मला हिरवा रंग करायचा बघा. तर लक्षात घ्या मित्रांनो, जर का कुठल्या फोटोमध्ये एखादा कलर आपल्याला मॅच करायचा असेल किंवा कलर चेंज करायचा असेल, कलर रिप्लेस करायचा असेल तर तो फोटो किंवा त्या फोटोमध्ये रेड कलर जर का असेल तर तो रेड कलर मॅच करताना आपला फेसचा कलर पण चेंज होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. जर का आता व्हाईट मी सिलेक्ट केलं आणि व्हाईट मध्ये मला चेंज करायचा तर व्हाईट मध्ये मी सॅच्युरेशन नाही कमी करू शकणार, पण कलर मला चेंज करता येईल बघा. पण व्हाईट सिलेक्ट करताना मला प्लस ने व्हाईट सेट करून घ्यावं लागणार है ना. नाही बघा, ज्या ठिकाणी मी तो कलर सॅम्पलर वापरणार आहे त्या ठिकाणी मला तो टूलचा कलर चेंज करता येणार आहे. आपण एखाद्या अजून दुसऱ्या फोटोमध्ये चेंज करू, चेक करूया. आपण जर का कलर चेंज करायचं म्हटलं तर ऍडजस्टमेंट लेअर, ऍडजस्टमेंट नंतर त्याच्यामध्ये कलर रिप्लेस. बघा मी जर का या ठिकाणी लाल रंगाला सिलेक्ट करतोय तर लाल रंगासाठी यांनी मला ऑप्शन दिले, पण मी जर का परत पुढे करत गेलो तर बघा तुमच्या मित्रांनो आपण कलर ज्या ठिकाणी त्याचा सॅम्पलर टूल मध्ये जो कलर आलाय तो कलर बघा. आता या ब्लाउजचा जो कलर आहे तो आपण रेड केलाय थोडक्यात. इथून आपण त्या सॅच्युरेट करू वाढवू शकतो, कमी जास्त करू शकतो बघा. सॅच्युरेशन इथं त्याचा लाईटनेस कमी जास्त करू शकतो एखाद्या फोटोमध्ये डिटेल्स काढण्यासाठी. तर सॅम्पलर टूलचा वापर आपल्याला खूप साऱ्या ठिकाणी करता येतो बघा. सॅम्पलर टूल बरोबर कलर रिप्लेसमेंट साठी याला वापरता येतो. इमेज मध्ये जर का डायरेक्टली अप्लाय करायचं असेल तर डायरेक्ट इमेज मध्ये तुम्ही अप्लाय करू शकता याला. ओके, तर आपला कलर रिप्लेसमेंट टूल या ठिकाणी आहे मित्रांनो. आता ऍडजस्टमेंट मध्ये इक्विलाइज फोटो आल्यानंतर आपल्याला फोटोचं जर इक्विलायझेशन करायचं असेल तर या इमेज मेनू मध्ये आपण फोटो काढलेल्या इक्विलाइज करता येतो. म्हणजे हा फोटो काढला असेल असा असेल का नाही, तर या इक्विलाइज टूलचा आपण वापर करत नाही. पण आज आपण इक्विलाइज मध्ये आज आपण इमेज या मेन्यू मध्ये ऍडजस्टमेंट आणि मोर हे दोन ऑप्शन शिकलोय. आता आपण पुढे ऍटोटोन शिकणार आहोत बघा. जर का एखादा फोटो जर का रेड असेल किंवा इक्विलाइज काहीच नसतं इक्विलाइज मध्ये. इक्विलाइज तुम्हाला डायरेक्ट ऑटोमॅटिकली तो कलर त्याच्यात व्हाईटनेस ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट कलर काढून डार्क करून देईल तो, किंवा ब्राईट असेल एखादा तर तो डार्क करून देईल. म्हणजे सगळे रंग एकाच लाईनीमध्ये उभे इक्वल करून टाकेल. म्हणजे त्याच्यात जे रंग आहेत ते सगळे एकाच रेषेत करेल. सॅच्युरेशन नाही. इमेज मेन्यू मध्ये ऍडजस्टमेंट मध्ये जर का तुम्ही इक्विलाइज करायचं म्हटलं तर इक्विलाइज मध्ये जसं आपण एखाद्या सूर असतात, संगीत असतं, त्या संगीताला जर का आपण एखाद्या एकाच लाईनीमध्ये जर का तुम्हाला करायचं म्हटलं तर त्या ऐकायला नाही येणार, त्याच्यातलं व्हॉइस ऐकायला येणार नाही, त्याच्यातलं स्टिरिओ ऐकायला येणार नाही, त्याच्यामधलं ड्रम्स ऐकायला येणार नाही. तर त्या प्रकारामध्ये हा इक्विलाइज करेल. त्या ठिकाणी इक्विलाइज करण्यासाठी हा म्हणजे हा एका रेषेमध्ये जो कलरचा जो पूर्ण सार आहे, जो मिक्सअप आहे तो इक्विलाइज करून देईल. म्हणून इक्विलाइज तुम्हाला काही आवश्यकता पडणार नाही कधीच. त्यानंतर आपण ऍटोटोन बघणार आहे. समजा एखादा फोटो जर का रेडिश टोन मध्ये असेल किंवा थोडासा पिवळसर असेल तर आपण या ठिकाणी इमेज मध्ये ऍटोटोन जर का वापरू तर ऍटोटोन मध्ये आपल्याला ऍटोटोन भेटतोय बघा. आता ऍटो कलर टोन भेटतं त्याच्यामध्ये. म्हणजे एखादा फोटो जर का आपला असा असेल तर आपल्याला ट्युनिंग किंवा मोड आपल्याला स्वतःच्या याच्याने हवा असेल तर आपण ऍटोटोन या ठिकाणी करू शकतो. याच्यामध्ये रंग जे केसांचे रंग आहे हा स्किन आणि चेहऱ्याचा रंग हा ऍटोटोन करतो. म्हणजे याच्यामध्ये खूप सारे प्रीसेट्स लोड केलेले आहेत फोटोशॉपमध्ये. फोटोशॉपमध्ये करोडो फोटो ऍड करून यांचं ऍटोटोनिंग सेट केलेलं असतं. तर ऍटोटोन त्यावेळेस युज करता येतो. त्याच्यानंतर आपण परत एकदा बघू ऍटो कॉन्ट्रास्ट. जसं आपण ऍटो कॉन्ट्रास्ट दिलं तर याच्या फोटो मधला कॉन्ट्रास्ट पण ऍटो सेट केलाय. या ठिकाणी असलेला ब्राईटनेस ऍटो कॉन्ट्रास्ट सेट केलाय. ऍटो कलर. आता आपण मिळवलेली इमेज ही फायनली कशी दिसते आणि रिवर्ट केलेली इमेज कशी दिसते बघा.
बट अंडू डिलीट, अंडू रिडो, अंडू. तर आपण या ठिकाणी आता इमेज मेनू मध्ये पुढचं बघणार आहे इमेज साईज. जेव्हा आपण एखादा कॅनव्हास तयार करतो त्यावेळेस इमेज हाईट, विड्थ आणि रेझोल्युशन मध्ये आपण ऍडजस्टमेंट करतो. आता जेव्हा मी इथं 300 रेझोल्युशन देणार आहे, इथं जेव्हा मी 100 देणार आहे आणि वरती इथं 100 देणार आहे, तर बघा तुम्ही फोटोमध्ये पिक्सेल साईज आली. मी इथं इंचेस मध्ये करणार दोघी साईडला, इथं इंचेस मध्येच पिक्सेल काउंट होतात बरोबर. आणि याला मी जेव्हा कंटिन्यू करणार तेव्हा फोटोची साईज बघा काय बरोबर. कारण या ठिकाणी कुठली इमेज जेव्हा आपण बनवतो त्यावेळेस मध्ये त्याची साईज पण महत्वाची असते बरोबर. आता बघा इंचेस मध्ये मी जेव्हा 15 केली तेव्हा 17.139 याची ही साईज आली. आणि इथं मी 300 जर का केलं तर या साईजची झूम किती झाला बघा. आता हा फोटो खूप मोठा होईल. हा इंटरनेटवर लावायसाठी किंवा इंटरनेटवर अपलोड करण्यासाठी हा फोटोची साईज होती. आता बघा इथं 300 PPI मध्ये हा फोटो झालाय. आता याची जी PPI आहे ही 72 आहे. 72 म्हणजे कम्प्युटर किंवा स्क्रीनवरती बघण्यासाठी, स्क्रीनवरती बघण्यासाठी 72 ही साईज कन्फर्म आहे. याच्या मीडियम साईज मधली आहे बघा. याच्यावर पिक्सेल वगैरे कुठे फाटणार नाही. पण जर का तुम्हाला हा फोटो प्रिंट करायचा असेल तर त्यासाठी 300 रेझोल्युशन कंपल्सरी आहे. पण फोटो प्रिंटिंग पेपर सारखा पेपरवरतीच है ना, फोटो प्रिंटिंग सारख्या पेपरवरती म्हणजे कागदावर जर का तुम्हाला करायचे असेल प्रिंट तर 300 रेझोल्युशन कन्फर्म आहे. त्यानंतर जर का तुम्हाला बॅनर वरती किंवा कॅनव्हास वरती जर का प्रिंट करायचे असेल तर त्याच्यासाठी 600 रेझोल्युशन कन्फर्म आहे. 600 रेझोल्युशनच्याच मशीन्स असतात. ठीक आहे. स्कॅनिंग करताना पण 300 आणि 600 रेझोल्युशनची गरज पडते. आता स्कॅनर सध्या कोणी वापरत नाहीये, पण स्कॅनर मध्ये याचा उपयोग होत होता. ठीक आहे. कॅनव्हास साईज हे पण सेम त्याच सारखं आहे. जसं बघा इथं पिक्सेल दिले आहे बरोबर. इथं जर का मी 100 पिक्सेल केले किंवा 1000 पिक्सेल केले तर त्याची साईज, नवीन फाईलची साईज किती तयार होणार आहे हे इथं लिहून आलंय बघा. जुन्या फाईलची साईज होती 381 आणि नवीन फाईलची साईज आहे 3.5 MB. MB मध्ये काउंट होते. आता मी इथं वाढ होते 5000 बघा किती झालं पुढे 14 MB म्हणजे 14.3 MB. मी या साईजला बघा इथून हलव चालू करतोय आणि याला जर ओके केलं किंवा इथून बॅकग्राऊंडचा रंग जर का सिलेक्ट केला आणि याला जर ओके केलं तर बघा काय होतंय मध्ये. लक्षात आलं का तुम्हाला की इमेज कुठे गेली आहे बघा. कॅनव्हास म्हणजे आपण तयार केलेला एखादा पट्टा की ज्यामध्ये आपल्याला फोटो पाहिजे. मग आता या फोटोमध्ये मी परत एकदा कंट्रोल Z करतो आणि मला कॅनव्हास एरिया पाहिजे ज्या ठिकाणी मला प्रिंट करायचं किंवा ज्या ठिकाणी मला हा फोटो पाहिजे तर त्या ठिकाणी मी कॅनव्हासची साईज निवडेल बघा. आणि या ठिकाणी मी हा कॉर्नर निवडलाय आणि इथं मी करतोय 2000 आणि इथं करतोय 1000 बघा. आता ठिकाणी काय होतंय प्रोसीड, कॉर्नरला आलाय फोटो. तर या ठिकाणी सगळ्या फोटोंचे ऑप्शन आपल्याला दाखवतो. त्यामुळे आपण कॅनव्हास मध्ये हा फोटो कुठे ठेवायचा आहे, काय ठेवायचा आहे असं गृहीत धरून जाऊ. आता हा इंचेस मध्ये पण करता येतो. आपण कॅनव्हास साईज इंचेस मध्ये पण करू शकतो बघा. इंचेस मध्ये आहे, पिक्सेल मध्ये आहे बरोबर. इथं आपण 15 ते 20 करू, 20 करून घेऊ. इथं 40 करून घेऊ. आता मला फोटो मध्यभागी पाहिजे. ओके बघा मध्यभागी आला का. आता परत सेम फोटो आपण कॅनव्हास मध्ये जाऊ आणि मला फक्त हा फोटो इकडे शिफ्ट करायचा बघा. सॉरी कॅनव्हास मध्ये गेलो. कॅनव्हास मध्ये गेल्यानंतर इथं इंचेसची साईज द्यायची राहिली बरोबर. इथं 13 दिलेत आपण, इथं 20 दिले आणि इथं 30 दिले किंवा 40 दिले, 30च देऊ आपण. आणि हा फोटो मला या कॉर्नरला पाहिजे. ओके केलं बघा. तर कॅनव्हास मध्ये आपल्याला कुठे पाहिजे हे दाखवता येतं. कारण कॅनव्हास प्रिंटिंगच्या वेळेस हे कॅनव्हास साठी आहे. इमेज प्रिंटिंग साठी ते आहे. बॅनर आणि इमेज प्रिंटिंग साठी ते आहे. इमेज जर का कॅनव्हास वर प्रिंट करत असाल तर इमेज रोटेशन म्हणजे इमेजला रोटेट करण्यासाठी 198 डिग्री मध्ये, 180 डिग्री मध्ये बघा. हा इमेज आहे. या इमेजला रोटेशन 180 डिग्री, तुम्हाला 90 डिग्री, परत एकदा 90 डिग्री म्हणजे सरळ करायचं असेल तर परत एकदा क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज बघा. अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज म्हणजे अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज इमेज इथं जर रोटेशन करायचे असेल या प्रिंटिंग साठी याचा उपयोग होतो. कारण एखादी फ्रेम किंवा एखादा फोटो तुम्ही देणार तर त्यावेळेस तुम्ही त्याला हातात सरळ करू शकता. पण प्रिंटिंग देताना जर का लँडस्केप आणि तुमचा पोर्ट्रेट असेल तर त्यावेळेस मध्ये याची उपयोगिता तुम्हाला करतात.
आता याच्यामध्ये तुम्ही कशी अँगल, तुम्हाला किती अँगल मध्ये तो टर्न करायचा आहे तर याच्यामध्ये तुम्ही ठरवू शकता. जसं आता 90 आणि 180 हे फिक्स आहेत. मला जर का हा 60 अँगल मध्ये जर का करायचा असेल तर या ठिकाणी याच्या पुढचा जो मेन्यू आहे तो वापरला जातो. बघा इथे दिसतंय बरोबर. आता फ्लिप कॅनव्हास, सेम फ्लिप कॅनव्हास म्हणजे एखाद्या वेळेस आपल्याला या फोटोचा मिरर ऑप्शन पाहिजे असेल तर त्यावेळेस मध्ये ही इमेज पूर्ण. आता याच्यामध्ये दोन गोष्टी लक्षात घ्या. आपण पीएचडी किंवा पेज किंवा लेअर मध्ये हे काम नाही करत. याच्यात पूर्ण कॅनव्हास म्हणजे बॅकग्राऊंड लेअर पासून तर मध्ये जेवढे इमेजेस तयार झालेले असतील, म्हणजे त्यामध्ये जर का तुमच्या लेअर मध्ये जर एखादा फोटो असेल आणि त्या फोटोमध्ये जर का आपण नाव लिहिलेलं असेल, आता टेक्स्ट इमेज आपण या ठिकाणी घेऊ. टेक्स्ट इमेज घेतलंय. टेक्स्ट इमेज घेतल्यानंतर बघा या ठिकाणी हे टेक्स्ट इथं दिसतंय कारण याची एक लेअर तयार झाली सेपरेट बरोबर. आता मी जर का इमेज मधून जर का याला कॅनव्हास मध्ये फ्लिप करेल, फ्लिप हॅरिझॉन्टली करेल तर याची पूर्ण विरुद्ध दिशा दिसेल, म्हणजे मिरर दिसेल, मिरर इफेक्ट येईल. आता सेम आपण याचा व्हर्टिकल करू. ज्या वेळेस व्हर्टिकल करणार आहे, इमेज रोटेशन मध्ये गेला, कॅनव्हास व्हर्टिकल, तर तो व्हर्टिकल मध्ये मिरर इफेक्ट मध्ये दिसणार आहे बघा. म्हणजे इथं आपण इमेजला व्हर्टिकल आणि कॅनव्हास मध्ये कॅनव्हास जो असेल तो आपला शिफ्ट करू शकतो, कारण आता आपण कॅनव्हास इमेज केल्यात. ओके, तर आता जर का आपण इमेज मध्ये जर का जाऊ तर इमेज रोटेशन येईल. इथं बघा दिसतंय तुम्हाला, इथे इमेज रोटेशन येईल आणि कॅनव्हास इथे येईल. ओके, आता ट्रिम करणं म्हणजे कट करणं. म्हणजे आपण एखाद्या सलून वाल्याकडे जातो आणि आपण त्याला सांगतो की बाबा माझे केस मला सलून मध्ये मला हलकीशी दाढी ट्रिम करून दे किंवा माझे जे केस आहेत ते थोडे ट्रिम करून दे. तर ट्रिम करणं म्हणजे तुमचे कटिंग करणं. तर ते कापण्याला ट्रिम म्हणू शकतो आपण किंवा क्रॉपला पण ट्रिम म्हणू शकतो. तर या ठिकाणी क्रॉप आणि ट्रिम यामध्ये अर्थ लक्षात घ्या की ट्रिम म्हणजे तुम्हाला कापण्याचाच भाग आहे, पण हा कसा प्रकारे कापायचा आहे, किती पिक्सेल मध्ये कापायचा आहे, खालून कापायचा आहे, वरतून कापायचा आहे, बॉटम मधून कापायचा हे आपल्याला लक्षात येतं. आणि तेव्हा आपण ट्रिम या ठिकाणी करू शकतो याला, या फोटोला बरोबर. तर या आधी एक फोटोची लेअर जर का असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हा ट्रिम आणि क्रॉप वापरता येतो बघा. आता याच्यामध्ये इमेज मध्ये क्रॉप मेनू आहे. जर का सिलेक्शन केलं आपण या फोटोला, आपण दुसरा फोटो घेऊ, आपण एखादा फोटो याच्यात घेताना हा फोटो घेऊ आणि याच्यावरती क्रॉप हा ऑप्शन वापरू बघा. इथं क्रॉप हा ऑप्शन हाईड झाला कारण एखादं सिलेक्शन केलं आणि त्याच्यावर जर का आपण गेलो तर इमेज मध्ये तर आपल्याला हा क्रॉप ऑप्शन दिसेल बघा. तर क्रॉप झाला तेवढ्याच ठिकाणी. म्हणजे फोटोच्या इमेज मध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड असू द्या, लेअर असू द्या, कशातही, तर हा आपल्याला डायरेक्टली फोटोचा पूर्ण इमेज क्रॉप करेल. म्हणजे जर का समजा मी हा इमेज क्रॉप केला तर मी अगोदर याला ट्रिम करतो है ना, ट्रिम केला, ओके केला आणि याला जर का समजा एक कॉपी केला, ट्रिमच्या जागी कॉपी केला, तर ही इमेज इथं मी परत पेस्ट करतोय. लक्षात घ्या, पेस्ट करतोय. ही इमेज इथं पेस्ट झाली बघा. आता मी इमेज मध्ये जाऊन परत हा क्रॉप मेनू निवडणार आहे. म्हणजे क्रॉप करताना मी जर ज्या ठिकाणी सिलेक्शन केलं असेल, मी या मुलीचे किंवा या मॉडेलचे फक्त डोळे क्रॉप ट्रिम हे करतोय, सिलेक्ट करून घेतोय आणि त्याला क्रॉप टूल वापरतोय बघा. तेव्हाच तो क्रॉप टूल यूज होईल. मला फक्त डोळ्यांचा जो पोर्शन आहे तो भेटलाय, दिसतंय स्क्रीनवरती तुम्हाला डोळ्यांचा पोर्शन भेटलाय. आता खाली आणि वरती जर का तुम्ही बघाल तर वरती आलेल्या इमेज मध्ये आपण ट्रिम केलेला भाग पण या ठिकाणी आलेला आहे बरोबर, ट्रिम केलाय. तर यानंतर आहे आपला रिव्हील ऑल बरोबर. रिव्हील आपल्याला जसं करायचं असतं तर त्यावेळेस आपल्याला रिव्हील करण्यासाठी या मेनूचा वापर करता येतो. आपण कंट्रोल झेड पूर्ववत आलोय. रिव्हील करण्यासाठी हा मेनू वापरला जातो रिव्हील ऑल साठी. ठीक आहे. आता डुप्लिकेट साठी आपण ऑप्शन करणार आहे. ज्या ठिकाणी सिलेक्शन झालं असेल इमेज मध्ये किंवा एखाद्या इमेजचं डुप्लिकेट करायचं असेल आपल्याला डुप्लिकेट करायचं असेल, समजा या इमेजला मला डुप्लिकेट पाहिजे, मी डुप्लिकेट करायला आपल्याला सांगितलं होतं. तर डुप्लिकेट करताना बघा इथं एक ते नाव विचारतो, तर इथे 1 2 3 नाव देऊ आपण सध्याला. तर डुप्लिकेट इमेज तयार झाली बघा. इथे एक इमेज तयार होती, इकडे 1 2 3 नावाने इमेज तयार झाली. परत मी याच इमेजला मला डुप्लिकेट तयार करायची, तर एखादी इमेज डुप्लिकेट तयार करायची म्हणजे एखादा फोटो डुप्लिकेट सेव्ह करायचा आहे, तर त्यावेळेस आपण डुप्लिकेट या नावाला देऊ. इथं नावाला नाव द्यावं लागेल 1 4 1. ओके, बघा आपल्या स्क्रीनवरती एक नवीन विंडो ओपन झाली, नवीन इमेज तयार झाली आणि त्याच्यामध्ये 1 2 3 4 नावाने आली, 1 2 3 नावाने आली आणि इमेजचं जे नाव आलं होतं की
हा सिलेक्शन करायची गरज नाही, कारण हा पूर्ण इमेजचं तुम्हाला डुप्लिकेट तयार करून दिलं, लेअर नाही तयार होणार या ठिकाणी, कुठल्याच प्रकारचा लेअर नाही तयार होणार तुम्ही जर सिलेक्शन केला असेल तरी. फक्त हा तुम्हाला इमेज, पूर्ण इमेज संदर्भात हा मेन्यू आहे फक्त आणि फक्त इमेज साठीच हा, म्हणजे जो फोटो असेल, जो कॅनव्हास असेल, जी इमेज असेल त्याच्यासाठीच हा मेन्यू काम करणार आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊ. अप्लाय इमेज बघा, आता हा आपण 1 2 3 वरती हे करतोय, मला ह्याच पोर्शन 1 2 3 च्या ऐवजी 1 4 वरती अप्लाय करायचं. बघा बरोबर, सिलेक्शन झालं होतं त्यामुळे तो अप्लाय झाला. त्या ठिकाणी आपण डी सिलेक्ट करूया आणि इमेज मध्ये जाऊ, अप्लाय इमेज करूया. मल्टिपल बघा, या ठिकाणी तुम्हाला कुठलंही ब्लेंडिंग मोड अप्लाय करायचा असेल तर या ठिकाणी काही जर का तुम्ही आणलं, समजा मी या ठिकाणी याची एक कॉपी करून घेतली, कॉपी केलं आणि याच ठिकाणी मी पेस्ट केलं. ओके, आता मला या ठिकाणी जर काय एखादा ब्लेंडिंग मोड, म्हणजे याला ट्रान्सपरन्सी किंवा फिल्टर मोड आपण म्हणू शकतो, तर ब्लेंडिंग मोड याला आपल्या फोटोग्राफीच्या भाषेमध्ये आहे. तर ब्लेंडिंग मोड बघा या ठिकाणी आहे. लेअर बॅकग्राऊंड वरती अप्लाय करायचंय म्हणून, आणि चॅनल RGB आहे. टार्गेट काय आहे आपला, टार्गेट जी आपण ज्या ठिकाणी सिलेक्शन केलं ते आपल्याला कसं पाहिजे, नॉर्मल, तर नॉर्मल झालंय. डार्कनेस मध्ये तुम्हाला दिसेल, आपल्याला हे ऍडव्हान्स मध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. बघा या ठिकाणी जसं जसं आपण कर्सर खाली घेतोय, फोटो मध्ये किती चेंजेस होतोय तो दिसतोय बघा, तेवढ्याच पोर्शन मध्ये तो अप्लाय करतोय. आता आपण हा फोटो मध्ये इथं एक सिलेक्टेड ठिकाणी हा मेन्यू आणून इथं अप्लाय करायचं. बघा, अप्लाय केल्यानंतर स्क्रीन वरती तुम्ही बघू शकता की स्क्रीन मध्ये 2 कलरचे पॅलेट वेगवेगळे आहेत. बघा, मागच्या इमेज वरती आणि पुढच्या इमेज वरती बघा दिसतंय, पुढच्याच लेअर वरती हा भाग अप्लाय झालेला आहे आणि याने सेपरेट लेअर तयार केली. बघा, मी परत एकदा तुम्हाला दाखवतो. जर का आपण सिलेक्शन केलेलं असेल तर त्या ठिकाणी अप्लाय ज्या वेळेस आपण वापरू तर अप्लाय त्या ठिकाणी दिसतंय, पण इथं जेव्हा तुम्ही चेंज करता येतं तेव्हा बॅकग्राऊंड आणि त्याच्यावरती दिलेलं टार्गेट तुम्हाला इन्व्हर्ट, बघा इन्व्हर्ट ठिकाणी ऑप्शन झाला. ओके, तर हे जर का तुम्हाला मास्क मध्ये पाहिजे असेल तर इथं मास्क ऑप्शन ऑन केलं तर या ठिकाणी तो विचारेल तुम्हाला मॅक्स पाहिजे, कसं पाहिजे, मास्क कशा कोणत्या कलर मध्ये पाहिजे, म्हणजे मास्क पण तुम्हाला इथं कलर क्रिएट करता येतात. ओके, तर आपण सिलेक्शन या ठिकाणी व्यवस्थित करून घेऊया आणि मग अप्लाय करूया. बरोबर, तर व्हेरिएबल मी तुम्हाला पुढच्या मेन्यू मध्ये शिकवणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय डाटा सेट आहे, ट्रॅप आहे, अनालाइज आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप ऍडव्हान्स आहेत, तर या ऍडव्हान्स फोटोशॉप मध्ये तुम्हाला शिकायला भेटणार आहे. पण शक्यतो फोटोग्राफी किंवा ग्राफिक डिझायनिंग करताना या टूलचा उपयोग होत नाही. हे फोटोग्राफर्स मध्ये आपल्या व्हिडिओ तयार करताना किंवा याच्यामध्ये जसं तुम्हाला दिलंय, इसेन्शियल मध्ये दिलंय, ग्राफिक अँड वेब मध्ये दिलंय, मोशन मध्ये दिलंय, पेंटिंग मध्ये दिलंय, तर या सगळ्या 4-5 याच्यामध्ये हे यूज होतात, म्हणून या मेन्यू मध्ये याचा समावेश केलेला आहे. तर आता आपण फक्त फोटोशॉप शिकतोय आणि फोटोशी रिलेटेड गोष्टी शिकतोय, कारण ग्राफिक मध्ये आपण मोशन नाही करणार आहे, आपण या ठिकाणी पेंटिंग नाही करणार आहे, फोटोग्राफी आणि आपण ग्राफिक्सचं काम करतोय. त्यामुळे या ठिकाणी आपण जे मेन्यू शिकवतोय मी तुम्हाला, ते मेन्यू या ठिकाणी तुम्हाला सगळे समजतायत असं मी गृहीत धरून चालतो. आणि आजचा मेन्यू तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आपल्या मराठी मित्रांबरोबर आपला हा व्हिडिओ शेअर करा, ग्रुपमध्ये, फोटोमध्ये किंवा तुमच्या सोशल मीडियावरती, आणि चॅनलला लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बेल आयकॉन तुम्ही जर का ऑल वरती केलं तर माझ्या येणाऱ्या सगळ्या नवीन शॉर्ट्स व्हिडिओचे, याचा प्रत्येक मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे भविष्यामध्ये. काही दिवसानंतर आपण याचा एक शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे की फक्त या टूलसाठी किंवा लेअर मधील फक्त न्यू पॅनल साठी, जसे जसे पॅनल्स असतील किंवा जसे जसे सब मेन्यू असतील त्यासाठी आपण एक शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहोत. तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला येतील, तर त्या नोटिफिकेशन येत राहाव्या यासाठी जर का तुम्ही बेल आयकॉन जर का ऑल वरती सेट करून ठेवला तर आपल्याला सगळ्या नोटिफिकेशन येत राहतील आणि आपण आणखी चांगल्या प्रकारे शिकू शकतात. तर आपल्याला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि आजच्या या व्हिडिओसाठी धन्यवाद. भेटू पुढील भागात.